रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम
राम कृष्ण हरी हरी घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा भाग्य तरी ऋणी तीर्थभ्रामकासी आणीन आळस तीर्थभ्रामकासी आणीन आळस कडू स्वर्गवास करीन भोग सांडवीन तपो निधा अभिमान सांडवीन तपो निधा अभिमान यज्ञाने दान लाजवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा धन्य म्हणविन एहलोकी लोका धन्य म्हणविन एहलोकी लोका भाग्ये आम्ही तुका देखीला भाग्ये आम्ही तुका दे धन्य म्हणविन एहलोकी लोका धन्य म्हणविन एहलोकी लोका भाग्ये आम्ही तुका देखीला भाग्ये आम्ही तुका देखीला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा भाग्य तरी ऋणी देवायसा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
घोटवेल लाळ ब्रह्मज्ञान्या
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी विठ्ठल 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 घूटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हती घूटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा तीर्थ भ्रामकासी आणि नाळ सकळू स्वर्गवास करीन भोग ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा सांडवीन तपो निधाभिमान यज्ञा निदान लाजवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा ज्वार्थ निज ठेवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा धन्य म्हणविने हलोकी लोका धन्य म्हणविने हलोकी लोका भाग्ये आम्ही तुका देखियेला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका घूटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांसा आज फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे बीज म्हणजे 2 तुकोबारायांचा आज वैकुंठ गमन सोहळा ज्यांनी जगत कल्याणासाठी अवतार धारण केला विराट अशा विश्वाला सगळ्या जगाला गुरु म्हणून महाराज यांनी उपदेश करावा एवढं मोठं जगद्गुरुत्व ज्या तुकोबारायांचं
ते काय तुमच्या आमच्यासारखे साधक म्हणून क्रमाक्रमानं संतत्वाला पोचलेले नव्हे. नाही, त्यांच्या जाण्याची मग अगदी सुशिक्षितांना, अशिक्षितांना, अतिशय विद्वानांना, चिकित्सक लोकांना, भाविकांना सगळ्यांनाच तुकोबारायांचं जाणं हे आश्चर्याचं वाटतं. आजही तुकोबाराय कसे गेले असतील वैकुंठ गमनाला? ते काय लोक आम्ही श्रद्धावान आहोत, भाविक आहोत म्हणून आम्ही हे संतांच्यावर, वेदावर, शास्त्रावर श्रद्धा ठेवून मान्य करतोय. खरंही आहे आणि त्याला दुजोराही आहे. रामेश्वर शास्त्री हे तसं सांगतात. म्हणे रामेश्वर सकाळा पसोनी गेला तो विमाने बैसोनिया, मागे कलेवर कोणी कोणी नेलं सांगा? हे शरीर कोणी आतापर्यंत नेलं? पण तुकोबारायांनी नेलं असं म्हणतात. आणि मग नळोबारायांनी सांगितलं, रामेश्वर शास्त्री सांगतात, अनेक अनेक महाराज त्या काळचे महापुरुष तुकोबारायांच्या जाण्याविषयीचा आनंद व्यक्त करतात. सदेह वैकुंठाला गेले, गुप्तच झाले. म्हणून रामेश्वर शास्त्री तर म्हणतात वैकुंठ गमनानंतर 3 दिवसानंतर महाराजांची विना, गोधडी, त्यांचा टाळ इहलोकामध्ये परत आला. आणि मग रामेश्वर शास्त्री म्हणाले आता त्यांचं क्रियाकर्म करायची गरज नाही, कारण ते सदेह महाराज वैकुंठालाच गेले. यात काहीही उरलं नाही आणि कुणीही यामध्ये काय मानू नये, भेद मानू नये. आणि मग एवढा मोठा विद्वान, धर्माचा आचार्य असणारे रामेश्वर शास्त्री कर्मठ ब्राह्मणही होते, पण त्याने देखील तुकोबारायांच्या जाण्याविषयी महाराज अतिशय काय केला, स्वच्छ मनानं, निष्कपट बुद्धीनं हा निर्वाळा दिलेला आहे. म्हणून आम्ही रामेश्वर शास्त्र्यांच्या इतके तरी आम्ही कोण नाही, पवित्र नाही. आणि मग ते जातिवंत ब्राह्मण महाराज आणि अशा महापुरुषानं तुकोबारायांच्यासारख्या महापुरुषाची काय गणना करावी, वर्णन केलेलं आहे. त्या निमित्तानं आजचा 16 बीजेचा अतिशय महाराज आम्ही भाग्यवान आहोत. भाग्य आम्ही तुका देखीला. तुकोबारायांच्या नंतर जन्माला आलेली सगळी प्रजा ही महाराष्ट्रातली नव्हे, नुसत्या भारतातली नव्हे, तर अखंड विश्वातील सगळी प्रजा महाराज भाग्यवान आहे. कारण तुकोबारायांचे अभंग त्यांना वाचायला मिळतात. तुकोबारायांची वाणी म्हणजे महाराज मराठी भाषेमध्ये वेदाचा हा 5वा अवतारच म्हणायचा. वेदानं मराठी भाषेत घेतलेला अवतार म्हणजे तुकोबारायांची गाथा. नामदेवरायांचाच अवतार असल्यामुळं नामदेवरायांची गाथा आणि तुकोबारायांची गाथा जर बघितली तुम्ही, आम्ही तेच परिशिष्ट आहे, काही फरक नाही. पण भाषेचा काळ आणि मधला काळ गेला गणना तर बघायला गेलं तर तुकोबाराया हे माधुर्य, प्रसाद, ओजस्वीपणाला नामदेवरायांच्या पेक्षा सुद्धा सरस आहेत. 96 कोटी अभंग लिहिले नामदेवरायांनी, शतकोटी अभंग करीत प्रतिज्ञा असे म्हणणारे नामदेवराया. उरले ते शेवटी लावी तुका, राहिलेले 4 कोटी अभंग लावण्याकरता तुकोबारायांचा अवतार झाला असा आमचा संप्रदाय म्हणतो. त्या 4 कोटीतले महाराज कुठं कुठं तरी इंद्रायणीच्या काठाला, कुठं भामचंद्रावर, कुठं भंडाऱ्यावर असे बसून महाराजांनी कुठं देवाशी एकांतात बोलताना काही काही असे अभंग सांगितले असतील. ती बहार पांडुरंगानंच लुटली असेल महाराज, ती काय तुमच्या आमच्या भाग्याला आलेली नाही. त्यातले कुठंतरी 4 दाणे आमच्या हातात पडलेत, त्यावर आमचा हा सगळा बाजार सुरू आहे महाराज. एवढा मोठा व्यापार सुरू आहे. खरं ऐश्वर्य तुकोबारायांचं जे भोगलं त्या पांडुरंग परमात्म्यांनी, ज्या त्यांच्या सौदा टाळकऱ्यांनी, ज्या देहुगावासीय लोहगावकरांनी. तुकोबाराय केवढे महान श्रीमंत असतील म्हणून तुकोबारायांचं वैभव हेवा वाटण्यासारखं होतं. केवढं देहुगाव, पण आज विश्व त्याच्याकडे वन्यभूमी म्हणून बघतोय. ही काय जादू आहे की त्या काळात काय साधू झाले नाही तसं नाही. कारण 1200च्या शतकापासून महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक महान महान साधू येऊन गेले की ज्यांनी या सगळ्या धर्माच्या रक्षणाकरता महाराज अखंड समाज नाही, विश्व हलवून टाकलं. आणि विश्व हलवायला तेवढी ताकद असणाराच महात्मा लागतो. हे लुंग्या सुंग्यांचं काम उगाच कीर्तन 2 पाठ करून कंबर बांधून उभा राहणं हे आमच्यासारख्यांचं ते काम नव्हे. समाज हा विराट पुरुष असतो, समाज हा आरसा असतो. तुम्ही समाजात उभारल्यानंतर समाजच तुम्हाला सांगत असतो तुमचं इथं चुकतंय, तुम्ही इथं बरोबर आहात. त्यामुळे कुणाला इथं कोणी सांगायची गरज नाही. आणि असा समाज ज्यावेळी महाराज एक मुखानं अखंड सगळ्या धर्माची सूत्र, अखंड भक्तीची सूत्र, अखंड ज्ञानाची सूत्र एवढ्या मोठ्या परकीय यवनांच्या आक्रमणानंतर देखील तुकोबारायांना जगद्गुरू म्हणून मान्य करत असतील तर तुकोबारायांचं ऐश्वर्य केवढं मोठं असेल. कारण तुकोबारायांचा काळ हा काय सामान्य काळ नव्हे. मध्ये जो काळ आला तो नाथांच्या काळात आला. नाथांनी महाराज फार फार कष्ट घेतले या सारस्वताला वाढवण्याकरता.
ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी ज्या विमल बुद्धीनं या संप्रदायाचा पाया रचला, त्या वारकरी संप्रदायाला मोठं खतपाणी घालून वाढवायचं काम केलं असेल तर जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि हे महात्म्य काही सामान्य नव्हेत महाराज. कुठंतरी आम्ही 4 अभंग पाठ केले, कीर्तन करून टीका सांगतोय असं नव्हे. ह्या सांगायच्या गोष्टी नव्हेत. ज्यांच्या घराण्यामध्ये महाराज 8 पिढीला रामाची उपासना सुरू होते ते समर्थ रामदास आहेत. 8 पिढीला रामाची सेवा सुरू आहे. आणि राम काय देवाऱ्यावर ठेवून पुजत्याला राम नव्हे महाराज, समोर साक्षात उभा केलेला आहे त्याने. एवढी सगुण सेवा करणारा रामदास संप्रदाय आहे. म्हणून समर्थांना कुणी महाराज उन्या उत्तरानं बोलू नये. श्रीमद विठ्ठल कारण कुळी तो भानुदास स्वयं, ज्याचा आत्मजसुर हे मन तत्पाद कंजीरमो. त्यापासून प्रगटला भानुदास. आणि मग भानुदासांचे महाराज एकनाथ. ज्या कुळामध्ये 4 पिढीला महाराज महाविष्णूंची, दत्त महाराजांची, नाथांची सेवा सुरू आहे, त्या कुळामध्ये नाथबाबा जन्माला आले. म्हणून नाथांनी एवढं प्रकांड पंडित काव्य केलं. नाथांच्या इतकी महाराज लिखाण कुणी केलं आणि त्यांचं लिखाण वाचायचं म्हटलं तरी आयुष्य पुरं होणार नाही. आणि त्या नाथांनी जो काळ महाराज एवढा मोठा ढवळून काढला, त्यांच्या अंगात तेवढं सामर्थ्य होतं. ज्ञानोबारायांच्याही कुळामध्ये 4 पिढीला मागं त्यांच्या काय आहे, नाथपंथाची सेवा आहे. ज्ञानोबारायांचे पंजे त्र्यंबक पंत हे मूळ पुरुष आहेत ज्यांना गहिनीनाथाने उपदेश केला. आणि मग त्या नाथांच्या संप्रदायातले त्र्यंबक पंत, मग गोविंद पंत, मग विठ्ठल पंत, मग ज्ञानोबारायण, वृत्तीनाथ दादा, ही सगळी मंडळी अशी उगच आलेली नाहीत. त्यांच्या घराण्यामध्ये भक्तीचे संस्कार आहेत, ज्ञानाचे वैराग्याचे संस्कार असलेली ही थोर मंडळी आहेत. आणि मग आज ज्यांची आपण बीज साजरी करतोय त्यांच्या पिढीत तर महाराज कुळाचं दैवत पांडुरंग आहे. आणि 8 पिढीला सेवा सुरू आहे. माझ्या वडिलांची निरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. लौकिकात महाराज शेती वाडी जमीन जुमला सोनं लौकिक श्रीमंती ठेवणारे आईबाप पुष्कळ भेटतील, ही मिरासी तर आहेच आहे. पण भगवत भक्तीची मिराश ठेवणारा आणि त्या मिराशीची तोंड भरून कौतुक करणारा जगातला एकमेव महात्मा म्हणजे तुकोबाराय आहे. माझ्यासाठी माझ्या आज्याने काय ठेवलं, माझ्या वडिलांनी काय ठेवलं, माझ्या पंजांनी काय ठेवलं, त्यांनी काय कारण म्हणून ही भगवत भक्तीचा वारसा सांभाळला. आणि मग त्याच्यासाठी मला उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. आमच्या जुन्या माणसांनी का बरं उपवास धरले असतील, का हा दारवंटा पांडुरंगाचा सांभाळला असेल, हे सोडून कुठं जाता येत नव्हतं का, पैसे मिळवता आले नसते का. म्हणून वारकरी संप्रदायाला महाराज पैसे मिळवायला शिकवू नये. कळालेलं आहे त्यांना. धन दौलत या गोष्टी क्षणभंगूर आहेत, विलास करण्याकरत्या महाराज मोहमय आहेत, मायामय आहेत, हे कळवून घेऊन निर्वाहापुरते एवढं अल्प जीवन करी. अगदी कोरांना मागायला लागलं तरी चालेल, पण हरीचं विस्मरण होता कामा नाही. हा आमचा संप्रदायाचा मूळ पाया आहे. म्हणून देवाच्या स्मरणातच राहून आपण काय आहे ते मिळवावं, असा एक अकिंचन वृत्तीनं राहणारा आमचा संप्रदाय. तुकोबाराय आनंदानं सांगतात की का दारवंटा राखला, तर आमच्याकरता हे यावं म्हणून देवानं ही व्यवस्था केलेली आहे. आणि मग त्याच्याकरता म्हणतात हे व्रत एकादशी पारणं केलं आणि आमच्यासाठी वडिलांनी जी झीज सोसली, त्याच्यामुळं मी या कुळामध्ये मला पांडुरंगाच्या भक्तीची काय मिळाली, यथायोग्य सोय मिळाली. आणि त्या निमित्तानं मला हरिभजन करता आलं. अशी तुकोबारायांना कृतज्ञता आहे महाराज. आणि अशी कृतज्ञता व्यवहारातही असावी, परमार्थातही असावी. म्हणजे ह्या घराण्यामध्ये पुष्कळसं असं भक्तीचं काय रुजलेलं आहे, तो संस्कार आहेत. म्हणून तुकोबाराया ज्या काळामध्ये जन्माला आले त्या काळापेक्षा देखील महाराज महाराष्ट्र भूमीला ज्या काळात तुकोबारायांची गरज होती त्या काळात जन्माला आले हे आमचं भाग्य आहे. त्याआधी काय नव्हते असं नाही. नरसिंह सरस्वती जन्माला आलेले होते, त्याच्या आधीही महाराज दत्त संप्रदायात महान महान साधू होऊन गेले. पण त्यानंतरचा जो काळ आहे, कारण नाथ गेल्यानंतर 10 वर्षांनी तुकोबाराय जन्माला आले. नाथांचा कालावधी 1530ला शकेला तुकोबाराय आले, 1510च्या 20च्या समोराला नाथबाबांनी समाधी घेतली. आणि मग नाथबाबांच्या नाथांचा भागवताचा सगळ्यांचा संस्कार तुकोबारायांच्या पोटात असताना आई वडिलांच्यावर झालेला असावा. कारण देहू आळंदी ही परिसर जवळच होते. आणि नाथांनी ज्यावेळी आळंदीला जाऊन आळंदीला जाऊन ज्यावेळी ज्ञानेश्वरी शुद्ध केली त्यावेळेपासून ज्ञानेश्वरी आळंदीची वारी सुरू झाली. आळंदीची वारी काय पूर्वापर नव्हती. नाथ महाराज ज्यावेळी आळंदीला गेले त्या वेळेपासून आळंदीची वारी सुरू झाली. ज्ञानेश्वरी कोणाला माहिती नव्हती महाराज, शुद्ध केली नाथबाबांनी. म्हणून आमच्यावर खरे उपकार फार मोठे असतील ज्ञानेश्वरीसाठी तर नाथबाबांचेच आहेत.
नाथबाबांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. जवळजवळ तिथं ज्ञानेश्वरीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं केली 1 चातुर्मास. त्याच्यासाठी वाण्याचं रूप धारण करून पांडुरंग परमात्म्यानं अखंड आळंदीला भोजन घातलं. एवढी सगळा विशाल कार्यक्रम महाराज नाथांनी त्या काळात केला आणि जगाला ज्ञानेश्वरी कळवून दिली. नाहीतर ज्ञानेश्वरी लोकांना माहिती नव्हती. आणि मग नाथबाबांच्यापासून ज्ञानेश्वरीची ही महिमा वाढत 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 आली. आणि त्या ज्ञानोबारायांचे उपकार नामदेवरायांना ठाऊक आहे. म्हणून या महापुरुषांना जे उपाधी लावण्यात आली ती उपाधी सहजासहजी मिळालेली नाही. माऊलीना ज्ञानोबारायांना माऊली हा सहजासहजी नामदेवरायाने दिलेला किताब आहे. माऊली ही उपाधी नामदेवरायाने दिली. माऊली काय तुम्ही आम्ही म्हटलेलं नाही. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली हे सर्वश्रुत का झालं हो? तुम्ही आम्ही म्हटलं असतं तर ते कोणी ग्राह्य धरलं नसतं. नामदेवरायांनी उपाधी दिली. आणि तुकोबारायांना जगद्गुरु ही उपाधी निळोबारायांनी दिली. नाहीतर मग आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आम्हा. रामेश्वर शास्त्री सद्गुरु म्हणतात आणि निळोबाराय मात्र त्यांच्या नंतर येऊन जगद्गुरु ही उपाधी देतात. जगद्गुरु म्हणजे जगाला विश्ववंद्य असणारे तुकोबाराय. एक भगवान कृष्ण परमात्मा कृष्णम वंदे जगद्गुरुम शंकरम शंकराचार्य. शंकराचार्य एक जगद्गुरु आहेत. एक भगवान महाविष्णूचे अंश अवतार म्हणा किंवा महाविष्णूच दुसरा कृष्ण परमात्मा जगद्गुरु आहे. आणि तिसरा कलियुगात म्हटलं तर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळांचा येथोनिया. संप्रदाय सांगत असताना तुकोबारायांना जगद्गुरु ही उपाधी निळोबारायांना दिली. म्हणजे जगद्गुरु माऊली प्रेम भांडारी वैराग्य राग रसिक ज्याने पाया रचला संत श्रेष्ठ शांती ब्रह्म वैराग्य मूर्ती हे काही सामान्य किताब नाहीत महाराज. आणि हे समाजाने द्यावेत. आपण होऊन दुसऱ्याला द्या म्हणून पाठी लागू नाही. देवे दिले तरी गोड राहे रुची आणि कोड. म्हणून परमार्थात या भूमिका अतिउच्च आदर्श म्हणून आहेत. तुकोबाराया माहीत नाहीत असा एकही महाराज मनुष्य भेटणार नाही. त्यांचा तुका म्हणे हाचा एक अभंग ते कोणाला सुंदर ते ध्यान म्हणा काही असे ना म्हणा. एक तरी पाद कोणाला तरी एक चरण एक अर्धा पाद किंवा अखंड चरण अखंड अभंग पाठ असणारी भरपूर मंडळी भेटतात की ज्यांच्या गळ्यात माळ नसेल असेल हा भाग निराळा. एवढं तुकोबारायांच्या भाषेचं वैभव आहे. म्हणून महाराष्ट्र सारस्वतात महाराजांचे अभंग ज्ञानेश्वरी गाथा हे जर बाजूला काढलं तर वाङ्मयच उरणार. मग कोणी असं मानू नये की आमच्या कवी लोकांनीच मराठी भाषेला दर्जा वाढवला शब्द दिले नाहीत महाराज. नाथांनी ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी आणि तुकोबारायांनी हे 4 ग्रंथ केले. ते आजही त्यांच्या रूपाने हजर आहेत. आज भागवत म्हटलं तर नाथबाबाच आहेत महाराज. आज तुकोबारायांची गाथा म्हणजे साक्षात तुकोबारायच आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीच आमच्या समोर आहे. आणि दासबोध घेतला तर समर्थच तुमच्या आमच्या रूपाने समोर उभे आहेत. असा एक भाव ठेवून आज महाराज त्यांच्या हे का करायचं तर स्मरण ठेवायचं आहे. स्मरण म्हणजे कृतज्ञता. त्यांनी आमच्यासाठी काय केलं समाजासाठी काय केलं. ते नुसते दैववादी नव्हते प्रयत्नवादी होते. तुकोबाराया आणि समर्थ हे एकाच वर्षात जन्माला आले महाराज. एकाने रामभक्तीचा कळस केला आणि एकाने विठ्ठल भक्तीचा कळस. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. एकाच प्रांतात एकाच वेळेला एकाच वर्षात आले पण महाराज प्रत्येकाचं अबाधित महत्व वेगवेगळं आहे. म्हणून तुकोबारायांच्याकडे काही माणसं खिचली गेली काही समर्थांच्याकडे खिचली गेली. संप्रदाय भिन्न असोत उपासना भिन्न असतील पण सगळ्यांना मात्र दुःखातून निवारण करण्याचे जे मार्ग सांगितले त्या मार्गामध्ये तुकोबारायांनी जेवढा अतिशय साध्या सोप्या भाषेत प्रचार प्रसार केला समर्थांनी जेवढा प्रचार साध्या सोप्या भाषेत केला त्याच्या खाली आता लिहिता येणं शक्य. म्हणून विषयात अडकलेले लोक या सगळ्यांना बाहेर पडण्याकरता अशा महापुरुषांचा अवतार होतो. त्यांच्या अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची दया असते. म्हणून निळोबाराय अतिशय अगदी संतांचं वर्णन करताना सांगतात मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत
पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी गेले आधी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दाऊनी चालू जाता देण्याची पंथे चालू जाता चालू जाता मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी निधी म्हणजे समुद्र दयेचा सागर सागर कधी संपत नाही कधी आटत नाही काही इकडं पाऊस कमी पडला म्हणून तिकडं जास्त पाणी त्याला होत नाही आणि तिकडनं जादा झालं म्हणून इकडं वाढत नाही जो मर्यादा सोडत नाही त्याला सागर म्हणतात सागरात कधी कमी झालं नद्या आटतील पण सागर आटणं शक्य नाही म्हणून निधी म्हणजे समुद्र म्हणतात दयेचा सागर म्हणजे संत कोणत्या रूपानं दया करतील हे देवाला देखील कळत नाही म्हणून दया हे भांडवल संतांचं आहे सगळं भांडवल देवाकडे असेल पण दयेचं भांडवल मात्र संतांच्याकडंच आहे आणि मग ही दया कुठून येते मला सांगा आईला दया कुठून येते विचारणं मूर्खासारखं आहे आईला मुलाची दया यावी याच्या ठिकाणी कोणतंही महाराज त्याच्यासाठी त्याला काय उपचार करावे लागत नाही मुळातच अंतःकरणात त्याच्या कळकळ असते जगाचं कल्याण व्हावं महाराज रामदास स्वामी लहान असताना आईला आणि वडिलांना न विचारता इकडं तिकडं जायचे आणि दडून बसले की त्यांची आई काळजी करायची शोधल्यानंतर आईला सापडायचे ते आणि तू असा काय एकांतात बसलायस का बरं असा भिवून बसलायस नाही आई मी भीत नाही म्हणाले मला काळजी आहे चिंता करतो विश्वाची मला चिंता आहे कोणाची विश्वाची लहान वयात महाराज 12व्या वर्षी ज्यांना चिंता विश्वाची लागते किती त्यांच्या अंतःकरणात जगाविषयी तळमळ असेल कळकळ असेल सगळी माणसं याविषयी एका मार्गात यावीत सगळ्यांचा उद्धार व्हावा एवढी कळकळ असणारे सगळे संत हे सामान्य रूपात तुम्ही आम्ही पाहायचे संत नव्हती जगा मानसा त्या सारिके तुम्ही आम्ही त्यांना कपड्यामध्ये धनामध्ये दौलतीमध्ये लौकिक जड पदार्थामध्ये त्याचं मोजमाप करू नये म्हणून रामेश्वरी शास्त्री सांगतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले तुकोबारायांच्या तुलनेला सगळे जड पदार्थ घालून बघितले सगळं काही घातलं एकमेव देव सुद्धा तुळशीपत्रावर तोलला गेला पण तुकोबाराया तुळशीपत्रावर तोलले गेले नसते ब्रह्मच ज्यावेळी घातलं त्यावेळी मात्र ते तुलनेला समान ठरलं म्हणून अगदी आरत्या वगैरे महाराज अगदी भावनेनं म्हणावे हे खरं आहे पण एवढंही भळसटपणानं ते म्हणू नये ज्यावेळी आरती तुकारामा म्हणतात त्यावेळी बाहेरलं सांगालो इथलं काही सांगणार नाही पायी टकची ठेले हे ज्ञानोबरायांना आहे शेवट आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा मनू वेधला माझा मन त्याच्याकडे वेधलं कशामुळं टक लागल्यामुळं म्हणून शेवट आहे पायी टकची ठेले आणि पाय दाखवे आम्हा हे तुकोबारायांना आहे तिथं पायी चरणी किंवा पायी मस्तक ठेवले मस्तक ठेवण्याकरता पायाची गरज आहे एवढा त्यांनी उपक्रम उपसंहार साधलाय कुणी रामा जनार्दनी आणि
रामेश्वर शास्त्री. एवढ्या महात्म्याने आरत्या महाराज कितीतरी विचार करून मांडल्यात. आमची लोक त्याला टक म्हणतात हे बी कळत नाही, आणि मस्तक म्हणतात त्या आरतीत नाही, टक टक म्हणतच नाहीत कुठं. आणि सांगायचं इतका बोलिलेले करू म्हणतात. आता बोलिले करू का बोलिले लेकुरे एवढंही म्हणता येत नाही. एवढं का हेळसांड करावी, तर घरला जायचं असते लवकर. आम्हाला कीर्तनापेक्षा घर आवडतंय, आमच्या आवडीचा विषय आहे संसार. म्हणून अगदी अदबीनं महाराज हे अभंग पाठ करावेत. आणि तुकिता तुलनेसी किंवा राघवे सागरात पाषाण तारी येले तैशे या तुकोबाने असं आहे. तुकोबांचे म्हणतो आम्ही. देवाने अभंग रक्षले नाहीत असं महान महान लोकांचं म्हणणं आहे. तुकोबारायानेच हे अभंग राखले. कारण राघवे सागरात पाषाण तारले, रामानं आपलं दगड तारले, तुकोबारायाने आपल्या वह्या आपल्या शक्तीनं तारल्या असं म्हणणं आहे प्रत्येकाचं. म्हणून तैशया तुकोबाने अशा अन्यथा कृत्रिम शक्ती असणारे तुकोबाराय. म्हणून ह्या संतांचं अति उच्च जीवन आहे, मोठं जीवन आहे. त्यांचं आपण चरित्र प्रवाद वाचल्याशिवाय काही कळणं शक्य नाही. म्हणून सामान्य जीव तुकोबारायांच्याकडे बघत असताना एक देहूमध्ये जन्माला आले, त्यांची एक जुजबी माहिती सांगतो. एवढ्या बायोग्राफीनं संत कळणार नाहीत. संत कळायचे झाले तर आम्हाला महाराज त्यांचं जीवनचरित्र अख्खं पाहावं लागेल. एकूण 42 वर्षाचा काळ महाराज. 42 वर्षाच्या काळामध्ये 21 वर्ष संसार अगदी नेटानं करणारे तुकोबाराय. उरलेल्या 21 वर्षामध्ये अशी काही जादू करतात की प्रयाण काळी देवे विमान पाठविले. आता तुकोबाराया जाऊन आम्हाला 3-3 वर्ष वाढ झालेत. आणि आमच्या वयाला बघायला गेलं तर 45, 47, 55च्या पुढली सगळी मंडळी. तुकोबारायांचं वय किती लहान. आणि 42व्या वर्षी स्वतः पांडुरंग परमात्मा न्यायला येतो. हे भाग्य आहे. कोणतरी मालक नोकर लावून देते असं नाही महाराज. देवा तू मला जा म्हणालायस खाली, न्यायला येत असतील तर मी जातो असं तुकोबारायांनी खणखणीत सांगितलेलं आहे. की नामा होता वैकुंठासी देव आज्ञापी तयासी बोल्ढोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण. नामा सोडून वैकुंठा येत कनकाईच्या पोटा वीर वैष्णव भक्त निका. आणि नाम वीर वैष्णव भक्त निका देव नाम ठेवी तुका. नामदेवरायांचाच हा अवतार. पण त्यांचं ते नेक वागणं, त्यांचा तो नेटकेपणा पाहून मला पाठवून देत असेल तर माझ्याबरोबर काहीतरी समाजाला काय द्यायचं, तर तुझ्याबरोबर मोक्षच दिलाय म्हणाले, घेऊन जा. आणि मोक्षालाच घेऊन महाराज तुकोबाराया खाली आले. आणि मग मोक्ष आमच्या गाठोड्याला बांधलेला आहे असं पाया ते म्हणतात. आम्हाला मोक्षाची आवड नाही, आम्हाला अद्वैतात फार समाधान वाटत नाही, आम्हाला सेवाच करायची आहे, अगदी नको ब्रह्मज्ञान असं म्हणणारे तुकोबाराय. म्हणजे हे आलेले महापुरुष आहेत, त्यांचं कार्य त्यांना ठाऊक आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साच भावे वर्ताया हे पद अतिशय महत्वाचं आहे. साच आणि भावानं वर्तन करायचं आहे, सांगण्याकरता आलेले नाही. ऋषीमुनी सांगितलं ऋषींनी, पण करायला ऋषीमुनी पक्के एवढे नेटके वागलेले नाही. संत मात्र बोललेही जैसे कीर्तन करावे तैसे वर्तवणे दावावे. किंवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाव. किंवा बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. अशा अमोल वर्तनानं संतत्वाला पोचले. सच्चिदानंद असणारे महात्मे, ज्याने भवसिंधूशी बांधलेला श्री तुझेने, ज्यांचा श्रीतू आज तागायत नव्हे सूर्यचंद्र असे तोपर्यंत महाराज असा अबाधितच राहील. असं वैराग्य मूर्ती तुकोबाराय ज्यावेळी जन्माला आले तो काळ त्यांच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबा मूळ पुरुष म्हणून सांगतात. विश्वंभर बाबापासून 8वी पिढी तुकोबारायांचे. विश्वंभर बाबा ही पंढरीचे महाराज नेमस्त वारकरी, त्यांच्या घराण्यात त्याच्याही अगोदर वारी होते. म्हणजे किती जुनाट पंढरीच्या पांडुरंगाची उपासना त्या घरामध्ये होती पहा. आणि मग विश्वंभर बाबांना ही आवड उत्पन्न झाली. एका निमित्तानं पंढरीला काही निमित्तानं आल्यानंतर पांडुरंगाचं ते सुंदर रूप बघितल्यानंतर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडला देव. आणि मग देवाचं ते ध्यान रेखलं. आणि त्यानंतर जे त्यांच्यावर ध्यान बसलं पण विश्वंभर बाबांचं, ते शुद्धाला पंढरपूरला यायचे आणि वद्याला देहूला जायचे. अशा महाराज त्यांनी 16 वाऱ्या केल्या. तरी देखील त्यांचं दशमीला यावं आणि पौर्णिमेपर्यंत काला केल्याशिवाय जाऊ नये. अशा महाराज महिन्याच्या वाऱ्या असं करून त्यांनी 16 वाऱ्या केल्या. देवालाही आश्चर्य वाटलं, एवढा त्रास घेऊन विश्वंभर बाबा येतात. मी आता काय करतो म्हणाले, तुमच्या शिवेनं ऋणी झालोय, मीच तुमच्या गावाला येतो म्हणाले. आणि मग पांडुरंग परमात्मा महाराज स्वप्नामध्ये त्यांनी दृष्टांत दिला, मी तुमच्या आमराईच्या शेतामध्ये येतो
आणि मग महाराज त्यांनी मूर्ती खणून वगैरे विश्वंभर बाबांनी लोकांना हा दृष्टांत सांगितला. अमराईच्या वनात गेल्यानंतर तिथं तुळशी बुक्का पडलेला पाहून तिथं मूर्त्या होत्या. आत उकरून पाहिलं हातानं, शस्त्रानं उकरायचं नाही म्हणाले, हातानं उकरून पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू मूर्त्या भेटल्या. त्या काळापासून त्याच मूर्त्या भजनाच्या महाराज गजरामध्ये त्यांनी स्थापन केल्या. त्यापासून देहू गावाला क्षेत्र महिमा आलेला आहे. पंढरपुरासारखा आळंदीला जसा क्षेत्र महिमा आहे तसा देहूला देखील क्षेत्र महिमा आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर किंवा पांडुरंग. दोन दोन प्रवाद आहेत. तिथं भैरवाचंही मंदिर आहे, गणपतीचंही मंदिर आहे, भैरव शेजारी, विघ्नराज बाहेरी. आणि क्षेत्र महिमा विश्वंभर बाबांनी पांडुरंगाचा कृपाप्रसाद म्हणूनच त्या मूर्त्या आज तागायत त्याच उभ्या आहेत महाराज. आणि त्या काळापासून विश्वंभर बाबांची 2 मुलं, त्यांना अमाई नावाची पत्नी, हरी आणि मुकुंदा 2 मुलं. त्यांना देखील असा थोडासा महाराज काय होतो, मनुष्याला धन मिळवावं, काहीतरी सत्ता असावी असं एक भ्रम होतो. आणि त्या भ्रमाच्या निमित्तानं तुरंग शिबिका आभरण आपणा करणे असावी, आम्हाला हत्ती घोडे पालिकेतनं मिरवावं अशी एक इच्छा निर्माण झाली. आणि तो हरी आणि मुकुंदा महाराज राजसैन्यात भरतीला गेले. आणि मग त्या अमाईला असं वाटलं, आमच्या मालकानं म्हणजे विश्वंभर बाबाने काय सेवा करून पांडुरंगाला इथं आणलं, आणि याची सेवा सोडून आता मुलं कुठं घेऊन चाललेत मला, राजदरबारी सेवा करण्याकरता. आता देहूचा आणि माझा वियोग होणार. ती मुलांना सांगते, पांडुरंग आमच्यावर कोपेल, हे जायला नको. मुलं म्हणतात असं काय नाही म्हणाले, आम्ही हे देशाचंच कार्य करालोय. ते महाराज एका राजसैन्यात पदरी राहतात, त्यांना चांगली पदवी मिळते सरदारकीची. आणि हरी आणि मुकुंदा महाराज एक दिवस पांडुरंग परमात्मा स्वप्नात आमाईला जातो आणि सांगतो, हे पहा म्हणाले, तुझ्या मालकानं मला देहूत आणून उपासनेनं उभा केलेला आहे, त्याची सेवा सोडून तू मुलाच्या आनंदासाठी कुठं आलीस, परक्या गावाला आलेली आहेस. आता काय कर, एवढं लक्षात ठेव, माझी सेवा चुकेल असं करू नकोस. आताच तू सगळ्या सहदेऊला ये, नाहीतर तुझं काय धडगत असणार नाही, खरं काय ठीक चांगलं काय होणार नाही. ही मुलं तुझी वाताहात होऊन जातील, सगळी धनसंपत्ती संपेल आणि सगळ्या कुळाचा नाश होईल, असं महाराज पांडुरंग परमात्मा सांगतात. ते त्या मुलांना हे स्वप्न सांगते, तर ती मुलं महाराज हसतात, खरोखर पांडुरंग असा कुठं स्वप्नात येऊन सांगतो काय म्हणून. पण महाराज ज्या कुळाला विश्वंभर बाबांच्या समोर पांडुरंगांना आशीर्वाद दिलेला आहे, तुझ्या कुळातल्या सगळ्या लोकांना मी वैकुंठाला नाही. त्याच्याकरता महाराज थोडंसं काहीतरी स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी, निष्ठुरे जगी प्रेमसुख. स्नेहाचं दुःख कसं असते माणसाला कळत नाही, तोपर्यंत दाखवावं लागतं. देवानी महाराज खरोखरच परचक्र त्या राज्यावर आलं आणि हरी आणि मुकुंदा धारातीर्थी पडले म्हणतात त्यामध्ये. आणि मग ते अमाई एकटीच राहिली. त्या हरी महाराजांची पत्नी, मुकुंदाची पत्नी महाराज काय झाली, सती गेली. आणि हरी महाराजांना विठोबा नावाचा एक मुलगा होता, तो 9व्या कोंबऱ्याला बाळंतीण होण्याकरता ती सूनबाई गेलेली होती. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी निघूनच, सूनबाई निघून गेल्या, एकटा दोन्ही मुलं त्यात वारली गेली, एकच सूनबाई राहिली, ती बाळंतपणाला गेलेली असल्यामुळं तोच वंश तुकोबारांच्या पूर्वजांचा पुढं राहिला. त्यांच्याकडून विठोबा नावाचा मुलगा जन्माला आला. त्या विठोबाचा पुढं पदाजी महाराज, पदाजीच्या पुढे शंकर महाराज, शंकराचा कान्हैया महाराज, कान्हैयांचे बोल्लोबा महाराज, आणि बोल्लोबांचे मग थोरले चिरंजीव सावजी महाराज, मधले तुकोबाराया आणि धाकटे कान्होबाराया. अशा 7 पिढी, म्हणजे तुकोबारायांची 8वी पिढी. 8 पिढीलाही महाराज प्रत्येकाने देहू गावात पांडुरंगाची सेवा केलेली आहे. प्रत्येकाना सगुण साक्षात्कार आहे. आणि मग त्या अमाईची सेवा म्हातारपणी पांडुरंग परमात्मा करतात, सुनेच्या रूपाने येऊन, काही मुलाच्या रूपाने येऊन, कोणाला कळत नाही महाराज. आणि मग त्या फार सुंदर महिपती बाबांनी चरित्र मांडलेलं आहे. हे चरित्र ऐकलं की तुकोबारायांचं काय सामर्थ्य असेल भक्तीचं हे कळतं. ज्यांच्या पूर्वजांची सेवा देवानी करावी त्या तुकोबारायांचं वैभव किती असेल. म्हणजे आस्ते 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 ज्यांच्या कुळामध्ये महाराज परमार्थाचा एवढा उत्कर्ष व्हावा आणि त्या उत्कर्षाला देवानं ऋणी व्हावं, एवढं मोठं घराणं म्हटलं तर देहूकरांचं, तुकोबारायांचं घराणं. आणि मग ते काय असं कोणाचं नाही, विश्वासाठी आलेले महात्मे आहे ते. आणि मग तुकोबारायांची 8वी पिढी. तुकोबारायांचा देखील महाराज बाळपणापासून ओढा संसाराकडे थोडा होता, पण ज्या पुरुषांची व्यवस्था देवानं जगत कल्याणासाठी केलेली आहे, तो काहीही कारण करून महाराज त्याला थांबवून तो तिकडं काम केल्याशिवाय सोडत नाही. प्रत्येक जीव हा ईश्वराच्या हातातलं खेळणंच असतो महाराज. हे मी केलं असं आपण म्हणतो, हा आमचा काय आहे, मूर्खपणा आहे. वास्तविक आता 5 दिवस पारायण केलं. पारायण आम्ही केलं का देवानी करवून घेतलं? देवानी करवून घेतलं. महाराज तेवढे 4-4 तास वेळ काढायची बुद्धी दिली.
वाचायची संधी दिली. कुठेही बसून आम्ही 12 वाजेपर्यंत महाराज, माणसं एकमेकाविषयी निंदाला नालस्तीचं बोलताना वेळ बघत नाहीत का, घड्याळ बघतात, आता जरासं पुरं करूया, बोलून झाले, उद्या जरासं बोलूया, असं नाहीत म्हणत. पण चांगलं काहीतरी करायचं म्हटलं की माणसं काय बघतात, हो वेळ बघतात. चांगलं व्हायला सुद्धा वेळ लागतो, वाईट व्हायला कमी वेळ लागतो. आणि 5 दिवसात महाराज 17-18 जण बसून पारायण झालं या मंदिरात. हे तुकोबारायांची कृपा म्हणायचं. हे पुण्य कुठंतरी महाराज आमचं नाही, हे त्यांनी दिलेली. ही अक्षरे नव्हती दे का ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ही ब्रह्मसाम्राज्याची सेवा आहे महाराज. आणि हे दिवे लागले पाहिजेत, परमार्थात ही उपासना खरी टिकली पाहिजे. आणि त्या निमित्तानं आपण करत नसून हे कोणतरी करवून घेत आहे. साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, बोलविता धनी किंवा शिकविता धनी, वेगळाची बोलवून घेणारा कोणतरी वेगळा असतो. आपण फक्त माध्यम आहे महाराज. हे माईक जसं ध्वनी फेकतं तसं देवानं आमच्या मुखातून ती अक्षरं वदवून घेतली. वाचस्पती मिश्रा म्हणून दक्षिणेत होऊन गेले पंडित, त्यांनी भामती टीका लिहिली. ते भामतीकार एवढे विद्वान होते, एवढे सगुण साक्षात्कारी होते, साक्षात देवाला उभं करायचं सामर्थ्य असणारे. कारण त्या काळात बुद्धांचा महाराज जगावर फार प्रभाव होता. एवढ्या बौद्धवाद्यांच्यामध्ये वाचस्पती मिश्रा मंदिराच्या दारात उभे राहिले की या रक्ताचं पाणी करून आम्ही उपासना टिकवलेली आहे. देवा कुलूप लावून आत बसण्यापेक्षा बाहेर ये म्हटलं की देव बाहेर यायचा दर्शनाला. एवढं वाचस्पती मिश्रांचं सामर्थ्य. ते वाचस्पती मिश्रा काय म्हणतात, ही माझी वाणी ही गटारातल्या पाण्यासारखी आहे. ही जर भगवान शंकराचार्यांच्या गंगेमध्ये जर वाहिली गेली तर या गटाराच्या पाण्याला गंगेच्या सारखा शुद्धपणा येईल. आचार्य किती आचार्यांची उंची मोठी असेल सांगा. एवढा मोठा वाचस्पती मिश्रांच्या सारखा महान विद्वान पंडित जर शंकराचार्यांच्या वाणीचं महत्व एवढं सांगत असेल तर आम्ही दिवसभर काही बडबडणारी माणसं महाराज. पण तुका म्हणे नामा म्हणे काय कासन आमच्या मुखातून देव वधवून घेतोय. आणि मग अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा. अक्षर नाहीत महाराज, आमची भावना तशी होत नाही. काय तुकोबारायाने किती कष्ट घेतले असतील, साधनं नव्हती, काही नव्हतं. त्यावेळी जग महाराज चांगलं काहीतरी करायला गेलेल्याला लोक लगेच काय करत होती महाराज, त्रास करत होती. मंबाजीभावाने किती त्रास केला, ज्ञानोबारायाने किती त्रास केला. अशा काळात वर्णधर्माची बंधनं फार कडक होती. तरी देखील तुकोबारायाने वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा, वेद डोकीवर घेऊन तुम्ही व्हायचंच नसतं गाढवावानी, अर्थ कुणाला कळतोय म्हणायचे. असं छातीवर हात ठेवून मला आता सुद्धा आम्हाला कीर्तनात सांगायला धाडस होत नाही. हा काळ देखील महाराज एवढा त्रासाचा होता. आणि हे 300 वर्षापूर्वी ज्यांनी सांगावं, 350 वर्षापूर्वी, त्या तुकोबारायांच्या अंगात वैराग्य आणि केवढं ताकद असेल. म्हणून संत हे नेभळट होते, दैववादी होते, भित्रे होते असं कोणी म्हणायची गरज. भित्रे असते तर महाराज भित्री माणसं त्याग करतील काय हो. खतपत्र बुडवली, निम्म आयुष्य महाराज उभं देवाच्या निमित्तानं आपलं बाहेर काढलं. आम्हाला 2 तास पाहुण्याच्याकडे कुठंतरी कामाला गेलो तर उपकार करल्यासारखं आम्हाला वाटतं. कोणाला तरी मदत करायला म्हटलं तर परोपकार आम्हाला होत नाही आमच्याकडून. म्हणजे एवढं संतांनी जे जीवन वाहिलं आपलं ते काहीतरी महाराज आदर्श म्हणून समाजाला कळावं म्हणून. तसं तुकोबारायांची जीवनप्रवाहाची मालिका सांगताना अगदी पांगारकर महाराज, मोठे मोठे लेखक देखील त्यांचं जीवनचरित्र फार चांगलं सांगतात. तुकोबाराही स्वतः सांगतात, या अतिशूद्र वैश्य केला व्यवसाव. हा देवकुळ पूज्य आहे. मी शूद्र वंशात जन्माला आलो. आधी चित्ताला काही नियम नव्हते, नियम लावून घेतले. आणि मग आरंभी चित्त नव्हते, एकादशी करत गेलो. पुढं काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासे ते आले करावेसे. आणि मग पुढे गावे त्यांचे धरावे, ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून या. आणि मग समूळ प्रपंची विटा आला, पुष्कळ वर्णन त्यांनी केलंय. आणि मग अखंड संसाराचं वर्णन करणारे आपले 3 अभंग त्यांनी जीवनचरित्र मांडलेले. तेही चरित्र सगळं समग्र चरित्र 42 वर्षाचं अगदी ठळक त्यांचे काही चरित्र प्रसंग बघितले तर तुकोबारायांनी जेवढा समाजासाठी काय केला, त्याग केला, तेवढा सहजासहजी कोणाच्या वाट्याला आलेला. म्हणून त्यांचा भावही एवढा उच्च आहे, त्यांचं ज्ञानही एवढं उच्च आहे की रामेश्वर शास्त्रींच्या सारखा महान विद्वान देखील म्हणतो, ऐसा नाही डोळा देखिएला, ऐसा नाही डोळा भक्ती आणि ज्ञाने वैराग्य आगळा, भक्ती आणि ज्ञाने वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा.
आने ज्ञाने वैराग्य आगळा भक्ती आने ज्ञाने ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला भक्ती आने ज्ञाने भक्ती आने ज्ञाने वैराग्य आगळा भक्ती आने ज्ञाने आने ज्ञाने. हे वर्णन कुणी केलेलं आहे महाराज? ज्यांनी विरोध केला अशा रामेश्वर शास्त्र्यांनी वर्णन केलेलं आहे. भक्त जीवनमुक्त किती वैष्णवांची लक्षणं सांगताना रामेश्वर शास्त्री अगदी तुकोबरायांच्याकडे जी भक्ती होती, जे ज्ञान आणि जे वैराग्य हे पराकुटीचं होतं. ऐसा नाही डोळा देखीला, पुढेही होणार नाही, मागे थोर थोर होऊन गेले त्यांच्यातही मी पाहिलं नाही. आता हे त्यांचं काही उच्चनीच भावना म्हणून वर्णन नाही, तुकोबरायांच्यावर जी श्रद्धा बसली त्या श्रद्धेनं हे केलेलं वर्णन आहे. म्हणून रामेश्वर शास्त्री पूर्वी शत्रू होते, नंतर मित्र झाले असं कुणी म्हणायची गरज नाही. कारण हे सगळं महाराज मोठ्या मोठ्या जीवनचरित्रात असं होतच असतं. तुकोबारायांचं 13व्या वर्षी महाराज त्यांच्या आईवडिलांनी गळ्यामध्ये संसार घातला असं वर्णन आहे. 13व्या वर्षी गळ्याने पितियाने संसार घातला म्हणतात. आणि मग 13व्या वर्षी संसाराची बाजू अंगावर आली. सावजी थोरले भाऊ विरक्त होते, ते तीर्थाटनालाच फिरत होते. आणि मग त्यांच्याकडून तुकोबारायांच्याकडे जो संसाराचा भार आला तो सावजी करत नव्हते म्हणून आला. तुकोबारायांनी जे काही वडिलांना आपल्या काही करून दाखवलं, संसार दक्ष कार्य करून दाखवली, आई वडिलांना आनंद वाटला. आणि मग तुकोबारायांचं 15व्या वर्षी लग्न केलं. ते रखमाबाई नावाच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना दमा होता, थोडासा घर कामधंदा त्यांना काही घडत नव्हतं. म्हणून 1 वर्ष वाट बघून महाराज 16व्या वर्षी त्यांचं आप्पाजी गोळवे सावकार होते पुण्याचे, त्यांची मुलगी जिजाबाई उर्फ आवली तिच्याशी लग्न केलं. म्हणजे महाराजांची 15व्या आणि 16व्या वर्षी 2 लग्न झाली. पहिल्या रखमाबाईंना संताजी नावाचा मुलगा झाला होता, तोही थोडा थोडा आजारीच होता. आणि मग जिजाईंच्यापासून तुकोबारायांना काशीबाई, गंगा आणि भागीरथी 3 मुली. महादेव नारायण आणि विठ्ठल, विठ्ठल महादेव, विठ्ठल आणि नारायण. नारायण महाराज पोटात होते, तुकोबाराय प्रयाणाला गेले होते. अशी 3 मुलं 3 मुली झाल्या. 6 अपत्य झाली. पहिल्या पत्नीपासून 1 मुलगा होता. हे का चरित्र असं महापुरुषांचं आठवायचं की त्यांच्यावर आलेला प्रसंग कळावा म्हणून. त्यांनी किती आर्थिक अडचणी ह्या गोष्टी काही संतानाला त्रास वाटत नसतो, पण आपलं जीवन आदर्श करत असताना समाजासमोर आपण काय वागत आहोत याचं भान त्यांना असतं. आणि मग 15व्या वर्षी त्यांनी महाराज संसार दक्ष कार्य केली. वडिलांना अतिशय संसार दक्ष केलेला, सगळ्या पिढीमध्ये पुण्यामध्ये मोठमोठ्या व्यापारामध्ये तुकोबारायांचं नाव प्रसिद्ध झालेलं पाहून आनंद वाटला वल्लभांना आणि त्यांच्या आईला की मुलगा आपला कर्तव्यदक्ष आहे, आता निवांत डोळे झाकायला काय हरकत नाही. आणि मग कान्होबारा या जोडीला होते, पत्नी 2 आणि नेटानं संसार करत असताना महाराज अगदी 16व्या वर्षी सावजी भाऊजाई थोरलीने वारल्या. सावजींच्या पत्नी, वडील भाऊजाई वारल्या. त्या वियोगामध्ये सावजी विरक्त निघूनच गेले. आता थोरली भाऊजाई गेली, वडील भाऊही निघून गेला, पाठोपाठ आई वडीलही निवर्तले. महाराजांच्यात खरे आधार देणारी ही मंडळी सगळी निघून गेल्यानंतर आता ही मुलं, पहिली पत्नी, मुलगा तोही आजारी असायचा. असं जीवन कालक्रमणा करत असताना 17व्या वर्षी, 18व्या वर्षी, असं 20व्या वर्षापर्यंत त्यांनी नेटानं संसाराचा गाडा हाकायचा प्रयत्न केला. 20व्या वर्षी महाराजांचा मुलगा आणि पत्नी दुष्काळ मोठा पडला आणि त्या दुष्काळामध्ये महाराज खायला अन्न मिळालं नाही. त्यामध्ये स्त्री एकी अन्न करता मेली, दुष्काळे आठीला द्रव्य नेला मान, सगळं काही संपलं. आणि मग तो मुलगाही वारला. विरक्तीनं महाराजांनी काय धरलं, महाराज भामचंद्र डोंगर गाठला. भामचंद्रावर न कोणाला सांगता 7 दिवस गेले महाराज. 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून महाराजांनी तपश्चर्येला बसले. आणि त्या तपश्चर्येच्या कालामध्ये
पांडुरंग परमात्म्यानं मोठ्या महानागाचं रूप धारण केलं व्याळाचं, त्यांच्या भोवती फिरायला लागले. आकाशवाणी झाली, तुकोबा तुम्ही डोळे उघडून पहा, तुमच्या भोवती जो नाग आलेला आहे तो कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आकाशवाणीचं ऐकल्यानंतर तुकोबा म्हणतात, हे अशा रूपात मला दर्शन देण्यापेक्षा आवडे हे रूप गोजिरे सगुण असं साधं सामान्य रूप दाखवावं, डोळ्याला आनंद होईल असं. आणि मग पांडुरंगानं आपलं स्वयंभू रूप घेतलं आणि धारण करून तुकोबारायांना कडेवर घेतलं. असं वर्णन महिपती बाबाने अतिशय चांगलं लिहिलंय. हे सांगण्यापेक्षा वाचलेलं बरं, कारण सांगताना आमचा गुण त्यात थोडा उतरतोय. महिपती बाबाने अतिशय शुद्ध सात्विक भावनेनं लिहिलेलं आहे. तुकोबारायांना अंगेही दाता रे निभवावी, शीतळ शरीर केलं. पांडुरंगाचा हस्तस्पर्श झाल्यानंतर काय जीवाला सुख वाटणार नाही. आणि मग तुकोबाराया शांत झाले. आणि मग हे 7 दिवस माझा भाऊ कुठं फिरत आहे हे कान्होबाराया शोधत होते महाराज. सगळी जंगल डोंगर पर्वत हे फिरत फिरत फिरत, आणि जिथं महाराज तुकोबारांनी पांडुरंग परमात्मा बोलतात त्याच ठिकाणी कान्होबाराया नेमके आणि झाडाच्या आडून भावाचा आणि देवाचा काय पाहतात, हा संवाद ऐकतात. आणि मग तुकोबारायांची योग्यता कान्होबारायांना कळते की ज्यांच्याबरोबर विश्वाचा मालक परमात्मा बोलतो आणि हा व्यवहार करतो, तुकोबारायांची योग्यता मोठी आहे. आणि मग महाराज कान्होबाराय धावत धावत जातात आणि पांडुरंगाचा पाय धरतात. कान्होबारायालाही तुकोबारायाच्या निमित्तानं सगुण दर्शन होते आणि दोघे भाऊ महाराज पांडुरंग परमात्मा अदृश्य झाल्यानंतर घरी येतात. आता ज्यांना तुकोबारायांना सगुण साक्षात्कार झालेला आहे तो कालावधी 20व्या वर्षीचा आहे, 19व्या वर्षाचा शेवट. मला सांगायचं काय, 19व्या वर्षी ज्यांना पांडुरंगानं साक्षात दर्शन दिलं ते दर्शन वाया जाईल का हो? घरी आल्यानंतर ते तुमच्या आमच्यासारखे विसरले नाहीत. घरात आल्यानंतर त्यांनी खतपत्र काढली. जे काही द्यायचं होतं महाराज, की कर्जाचा डोंगर मनावर उभा राहतो, हे आता कोणाकडे मागायचं म्हणाले. सगळी खतपत्र काय करून टाकू, इंद्रायणीला देऊन टाकतो, आता कोणाकडे मागायचं नाही म्हणाले. कान्होबाराय हुशार होते, ते म्हणाले आमची मुलं बाळ आहेत, आम्हाला काहीतरी राखा, तुम्ही काय म्हणाले सगळं देऊन टाका, पण आमच्या पोटाचं काय. आणि मग कान्होबारायांनी महाराज जी खतपत्र वसूल होतील तेवढीच कान्होबारायांना दिली आणि जी बुडवणारी होती तेवढीच आपल्याकडे घेतली तुकोबारायांनी आणि इंद्रायणीच्या डोहात काय टाकली, बुडवून टाकली. सगळा संकल्प परिपूर्ण सोडून दिलं सगळं. आणि आजपासून विठ्ठल नामावरच जीवन मी रात्रंदिवस चालवीन असा अट्टहास धरला. आणि त्या काळापासून नामचिंतनाचा जो सपाटा चालवला, त्या काळापासून 3 वर्ष सदैव कीर्तन श्रवण केलं. सदैव कीर्तन, नामसंकीर्तन. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे डोले हरुषे, देहभाव सगळे विसरून पायामध्ये महाराज घागऱ्या चाळ घुंगूर बांधावेत आणि तुकोबारायांनी बाराबंदी निसून बिना हाता चिपळ्या घेऊन रात्रंदिवस भजन करावं. हे भजन जगत कल्याणाचंच होतं, आपलाही उद्धार होताच त्यांच्यात. आणि हे सगळं करता करता एवढा शुद्ध सत्वभाव वाढला त्या भजनामध्ये की देवाला आता गुरु महिमा, त्यांना गुरु उपदेश करायची वेळ आली. आणि मग त्यांच्या रूपाने महाराज माघशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, गंगेच्या स्नानाला जाताना तुकोबारायांच्यावर अनुग्रह झाला आणि मग गुरुचा उपदेश मिळाला, आनंद वाटला. आणि परत मग नामदेवरायाने पांडुरंग परमात्मा त्यांच्या स्वप्नात आले आणि काय केलं, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. आणि मग कवित्वाची स्फूर्ती झाली आणि पांडुरंगाने नामदेवरायानं सांगितलं, मला या गोष्टीचं एवढं विशेष वाटतं की एवढा काळ का बरं पांडुरंगानं तटवावा. नामदेवरायांच्या पासून जे काही संत झाले त्या संतांना काय अभंग लिहिता आले नसते का हो? तुकोबारायांचीच वाट का बघितली, तर उरले ते शेवटी लावी तुका प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. आणि मग ह्या योग्यतेचा महापुरुष कोण आहे, मग तुकोबारायांची वाट बघावी लागली. आणि तुकोबाराय महाराज आल्यानंतर स्वप्नामध्ये जागं केलं आणि मग 4 कोटी अभंग राहिलेले पूर्ण करण्याकरता महाराजांना कवित्वाची स्फूर्ती दिली. तू याचा बोजा धरू नकोस, मी करता हा भाव सोडून दे. मा पटाके सळे धरली विठ्ठले, थापटवणी केले सावधान. पांडुरंग परमात्मा ओवीच तुझ्या अभंगाचं माप टाकेल, तेवढी तेवढी पद तो सांग, आपोआप ती तयार होतील. आणि मग महाराज तुकोबारायांनी अभंग सांगावेत. आणि मग ते असे किती अभंग महाराज त्यांचे न लिहिता गेले असतील. मग त्यांचा लेखक गंगाधरपंत मवाळ आणि संताजी महाराज जगनाडे येथील यांनी ते लिहून ठेवले. त्या महापुरुषांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी जर हे लिहिलं नसतं तर आज आम्ही तुका म्हणे म्हणायला उभा राहिलो नसतो. म्हणून तुकोबारायांचं भाग्य केवढं मोठं असेल. महाराज त्यांच्या नुसत्या उरलेल्या अभंगावर आमच्या एवढ्या उड्या सुरू आहेत. प्रत्यक्ष खजिना हातात गावल्यावर काय उड्या मारल्या असत्या सांगा.
नुसतं कुठंतरी आलंय थोडंसं वाटणीला 4 शीतं तर आमचा एवढा मिजाज आहे आमच्या लोकांचा. म्हणून आम्हाला मोक्षाचं ज्याने पारणं घालावं, जयाने घातली मुक्तीची गवादी, पंगत वाढावी मोक्षाची, एवढं सामर्थ्य आहे संतांच्या हातात. जो मोक्षाची सुडी बांधी खरी, महाराज बुट्टीत भाकऱ्या घ्याव्यात वाटत जावं असा मोक्ष वाटावा, एवढं सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून सगळ्यात अतिशय वैराग्य, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय बघावा तर आमचे महाराष्ट्रीय सगळे संत त्यामध्ये अग्रेसर आहेत. म्हणून तुकोबारायांच्याकडे पाहिलं तर तुकोबाराया स्वतःचाच महिमा प्रतिज्ञेतून मांडतात. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी, मी ब्रह्मज्ञानी पुरुषाला लाळ घोटायला लावीन, आत्मस्थिती पुरुषाला आपली स्थिती सांडायला लावीन. का तर या कीर्तनाच्या बळावर शरीरच ब्रह्मभूत होतंय. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. आणि नुसती काया ब्रह्मरूप होत नाही तर पांडुरंग परमात्मा सेवेनं ऋणी होतोय. मला सांगा, निर्गुण उपासकाला हा फायदा नाही, सगुण उपासकाला देव ऋणी करता येतो हा मोठा फायदा आहे. निर्गुण उपासकाला देव कळतो पण देव मात्र त्याच्या घरला येत नाही. यांचं असं उलट आहे सगुण उपासकाचं. देवाला त्यांच्या सेवेत ऋणी राहून जिकडं देवाला ये म्हणाल तिकडं यावं. घरटी फिरे भुवती किंवा हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची म्हणून इंदे. मागे मागे नारद सुस्वर मंजुळ गीत गाय, आणि मार्गी चालत आहे संगे हरी. पितांबरेकडे वाट झाडी, पितांबरानं वाट झाडतोय महाराज. नारद महर्षी संत पुढं जात असताना पायाला खडे रुतील म्हणून मागे पुढे उभा राहे सम. तुकोबारायांनी हे सगळं प्रत्यक्ष अनुभव घेतला. म्हणून 20व्या वर्षी महाराजांना सगुण दर्शन झाल्यानंतर वैराग्याचा पारा चढला आणि 23व्या वर्षी गुरुचा उपदेश, 25व्या वर्षी महाराज तुकोबारायांना परत या कवित्वाच्या स्फूर्तीमध्ये रामेश्वर शास्त्री यांना हे कळालं आणि त्यांच्यावर बालंट आलं. काहीतरी महाराज कोपला पाटील गावीचे हे लोक, आणि मग गाथा बुडवण्याची वेळ आली आणि त्यानंतर महाराजांना दुसरं दर्शन सगुण दर्शन झालं. आणि मग एवढा मोठा आलेख त्यांनी 21 वर्षामध्ये उरलेला केला. एवढा तुकोबारायांच्या अंगामध्ये एवढं धाडस होती, एवढं धमक होती. म्हणून ते सांगतात, या तप करणाऱ्या पुरुषांना देखील मी तत्वाचा अभिमान सांडायला लावीन. सांडवीन तपोनिधा अभिमान किंवा तीर्थ भ्रामकासी आणि आळस, अशी प्रतिज्ञापूर्वक या अभंगात सांगतात. कारण प्रतिज्ञा करणं सोपं आहे, पाळणं अवघड आहे. सीता स्वयंवराच्या काळात रावणाने सगळ्यांनी प्रतिज्ञा केली, मी धनुष्य उचलीन. उचलाय गेलेल्यांना उचलता आलंच नाही. रावणानं उचललं पण अंगावर घेऊन पडला. रामप्रभू हजर होते म्हणून नशीब, नाहीतर त्याच काळाला रामायण संपलं असतं. तिथं जीभच बाहेर काढली होती रावणानं, एवढं वजन होतं ते धनुष्य. भीष्माने प्रतिज्ञा केली. सत्यव्रत नावाचा कोण एक सामान्य महाराज गंगापुत्र, पण भीषण प्रतिज्ञा केली आणि भीष्म बनले. म्हणून प्रतिज्ञा सांभाळणं हे मोठ्या निग्रहवान पुरुषाचं काम आहे. आणि असा प्रतिज्ञापूर्वक तुकोबाराय सांगतात, हे सगळे जे महापुरुष यादी आहे, ब्रह्मनिष्ठ, आत्मस्थिती लाभलेले, तीर्थ करणारे, तपोनिधाभिमान लोक आहेत, ह्या सगळ्यांना आपापली स्थिती सोडायला लावीन. का तर भक्तीचं भाग्य असलेला सीमा जो धर्म अर्थ काम मोक्ष याच्यावरली भक्ती मी ती भोगीन. आणि ती भोगलेली भक्ती तुकोबारायच्या रूपानं पुढे उभारलो की मग धन्य म्हणवीन इहलोकी लोका. सगळ्या जगाला ललांभूत आदर्श असं माझं अवस्था असेल आणि ती अवस्था दाखवण्याकरता प्रत्येकाला मी लाळ घोटायला लावीन असं प्रतिज्ञापूर्वक सांगतात. म्हणून घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हती, मुक्तात्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवांसा. तुकोबारायांच्या जीवनातला हा मोठा प्रसंग वह्या बडवण्यामध्ये आला की पांडुरंगानंच हे कर्तव्य म्हणून सांगितलं, तू त्याचा अभिमान बाळगू नको. नामदेवराया आधार म्हणून सांगायला आले आणि मग सांगितलं, माझं काय यामध्ये करणं नाही, फक्त मी कर्तव्य म्हणून केलं. देवाची आज्ञा आणि गुरूंची आज्ञा या करण्यामध्ये माझं काय चुकलं तर काही चुकलेलं नव्हतं महाराज. कारण वेदाचा अर्थ त्या शब्दातून प्रकट होत होता आणि ही समाजाला गरज होती म्हणून पांडुरंगानंच हे करून घेतलेलं. पण त्या काळचा समाज वेदाला कर्मनिष्ठ लोक फार मानत होते महाराज. आणि मग त्यांचंही काही चुकलं असं म्हणता येत नाही. कारण हे सगळे विधी निषेध मोडून वारकरी संप्रदाय अगदी जात वर्ण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक देवाच्या नावानंच उद्धार होऊ शकतोय असं एक अगदी उच्च कंठरवानं सांगणारा संप्रदाय होता. की उभारोनी बाहे
विठू पालविता आहे. देव सगळ्यांना महाराज एकाच छत्राखाली घेऊन त्या काळात वारकरी संप्रदाय एकत्र केला. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले आणि ही गोष्ट इतर उच्च भ्रू ब्राह्मण समाजाला पटण्यासारखी नव्हती. आणि मग त्याच्यामुळेच महाराज त्यांना अडचण पडली की तुकोबारायांना काही करून आता काय करावं लागेल, थांबवावं लागेल. म्हणून भल्या लोकी अशी सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता कोण भीक घाली माझं, की मला आता कोण बरं विचारेल. आणि मग महाराज पाटील पूजा हे त्यांच्याकडं तक्रार उधरली आणि मग त्यांनी सांगितलं की याचा निवाडा कोण करील. तर वाघोलीला महाराज रामेश्वर शास्त्री म्हणून होते, तेच याचा निवाडा करतील. आणि मग त्यांच्याकडं हे पाठवून दिलं. रामेश्वर शास्त्र्यांच्याकडून लोक आले की त्यांच्या अभंगातून कीर्तनातून वेदाचा काय होतो, शब्द उल्लेख, श्रुती स्मृतीचे शब्द निघतात. आणि ह्याच्यामुळं काय होतो, वेदाची निंदा होते. सगळीकडे महाराज काय होत चाललेला आहे, अधर्म पसरायला लागलेला आहे. आणि तुकोबारायांनी हे कवित्व बंद करावं, कीर्तन बंद करावं. कारण तुकोबारायांचं कीर्तन हे आमच्यासारखं नव्हतं. त्यांच्या हजर जबाबी तोंडाला येईल ते अभंग सुरू, त्यांच्या मनात येईल ते पांडुरंग परमात्म्याचं चरित्र, त्यांची कथा. कारण ते उभारेल तेच महाराज. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग सतेह सच्चिदानंद कान व्हावे. ते काय ठरवून कीर्तन करत नव्हते. अभंग ठरवायचा नाही, अभ्यास करायचा असलं काही नव्हतं. आणि मग तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्र्यांची भेट घेण्याचं कबूल केलं. रामेश्वर शास्त्र्यांच्या समोर कीर्तनही केलं आणि रामेश्वर शास्त्र्यांना ते चुकीचं वाटलं. आणि मग ते म्हणाले आजपासून तू हे कवित्व करू नको. मग उरलेल्या काव्याचं काय करावं. म्हणजे किती नम्रता पहा. त्यांचं चरित्र का सगळ्यांनी वाचावं, तुकोबारायांचंच नव्हे सगळ्या संतांची चरित्र वाचावी. की भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे, की भोळापणा काय असतो हा विष्णूच्या दासांच्याकडून शिकावा. किती भोळेपणा बघा. आतापर्यंत कवित्व केलंय, मी आता करू नको म्हटल्यावर महाराज ऐकतील का हो, नाही. आम्हाला नको म्हटलं तर राग येतो. आणि मग ज्यांना स्वयंस्फूर्ती आहे, पांडुरंग करवून घेतोय आणि तो आता कवित्व करू नको म्हटलं त्यांना राग आला नाही. झालेल्या कवित्वाचं काय करू सांगा म्हणाले. तर ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा म्हणाले. आणि खालीवर दगड घालून महाराज त्या वह्या तुकोबारायाने आल्यानंतर देहूला त्या बुडवण्यात आल्या. वह्या बुडवल्या तोपर्यंत देहूला घरात कोणालाही काही माहिती नव्हतं. मग वह्या उदकामध्ये किती दिवस राहिल्या याचेही प्रवाद आहेत महाराज. कोण म्हणतोय 13 दिवसा माझी, वा 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी. कोण म्हणतंय 18 दिवस होत्या. 18 दिवस हेही बरोबर आहे. कारण महाराजांनी वह्या बुडवल्यानंतर 5 दिवस त्या डोहाच्या काठालाच बसलेले होते. लोकांची दुरुत्तर ऐकायला यायला लागली. पहिला संसारही तू वाया घालवलास, तुला सांगत होतं हे करू नकोस, हे विठ्ठल विठ्ठल केल्यामुळे हे असं झालं. संसाराचीही दानादान झाली, परमार्थातही तू काय ठरलास, तुला यश आलं नाही, अपयशी ठरलास. मग देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबारायांना असं वाईट वाटलं की संसारही बुडला आणि परमार्थही बुडला, माझं यात काहीही फायदा झाला नाही. मला जे करायचं होतं ते देव करून घेत होता आणि माझा यातमध्ये काय दोष आहे. त्यामुळे आता पांडुरंगाला विनवून सांगावं लागलं की तू यातून काय कर, एक तर जगाला तुझी प्रचिती दाखव, मला प्रचितीची गरज नाही. मला सांगा तुकोबारायांना देव माहिती नव्हता का, लोकांना नव्हता. मग काठाला उपोषण केलं हे महाराजांनी आपल्यासाठी का लोकांच्यासाठी, एवढं लोकांना कळत नाही. तोपर्यंत तुकोबारायांची कृपा होणं शक्य. गाथा आमच्या मंदिरात आम्ही जे पारायणाला हातात घेतोय हे आमच्यासाठी महाराजांनी लिहिली काय, त्यांना गरज होती आमच्यासाठी. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी महाराज ती कुठेही माणसं ठेवणार नाहीत, डोक्यावर घेऊन नाचतील. महाराज नाथ महाराजांचं भागवत एका माथे फिरून गंगेमध्ये फेकलं. गंगेला स्पर्श व्हायच्या अगोदर गंगादेवीनं हात वर केले आणि वर भागवत धरलं. ते पाण्यात बुडू दिलं नाही. आणि मग लोकांनी जाऊन ते भागवत गंगेच्या हातातलं काढून आणून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली भागवताची, नाथ भागवताची. आणि तुकोबारायांचा तोच प्रसंग महाराज फक्त 50 वर्षाचा कालावधी मध्यावर. आणि मग तुकोबारायांनी गाथा बुडवल्यानंतर 5 दिवसानंतर त्यांच्या मनात इतका अनावर शोक निर्माण झाला की या लोकांना काहीतरी यातलं दाखवायला पाहिजे. पांडुरंग परमात्म्याची सत्ता अस्तित्व कळावं. भक्ती करणाऱ्या एखाद्याही साधकाला असं वाटू नये की भक्ती करत असताना देव नाही अशी त्याची भावना हो नाही. महाराज कायदा जसं एखाद्या निष्पाप माणसाला जर शिक्षा होत असेल तर हजारो माणसांना ते काय करतात, सोडतात. गुन्हेगारांना सोडलं तरी परवडलं, पण एक निष्पाप माणूस बळी जाता कामा नये. तसं तुकोबारायांची ही भूमिका होती. एखाद्या भाग्यवान साधकाला देव आहे
आणि अशी जर श्रद्धा असेल तर त्याला देवाची प्रचिती यावी. ही माझं चरित्र जर बघितलं त्यानं तर मग त्याचा देवावरला काय होऊन जाईल, विश्वास उडून जाईल. देवावरला विश्वास उडून जाऊ नये म्हणून देवा आता काय कर, तुनं एकतर वयात राखायला पाहिजेस, नाहीतर मग तुझं ब्रीद तू साच कर, तुला काय करायचं ते कर. माझ्यावर काय प्रसंग आला नव्हता हे नंतर मान्य करतात तुकोबाराया. आणि मग महाराज 13 दिवस निशक्र झाले. 13 दिवस झाले निशक्र करता, न पौसे अनंता मायबापा, पाषाणाची खोड घेऊन बैसला अशी काय ऋषिकेशी झाले तुझं. का तुझं ब्रीद कुठं गेला, तुझा दयेचा प्रेमाचा तू कृपेचा सागर म्हणणारा तू कुठं आहेस म्हणतात. 13 दिवस झाले तुकोबारायांच्याकडं काही महाराज पांडुरंगाने स्वप्नात देखील साक्षात्कार दिला नाही, काही झालं नाही. पहिले 5 दिवस आणि उरलेले 13 दिवस असं 18 दिवस महाराज तुकोबाराय कोणत्या सामर्थ्यावर राहिले असतील. या अर्थी तुकोबारायांच्याकडे योगाची साधना सामर्थ्य असलं पाहिजे, त्यांच्याकडं विनान्न पाण्याचं राहण्याचं नामसाधना असली पाहिजे. या बळावरच तुकोबाराया काठाला राहिले. आणि मग शेवटी 18व्या दिवशी सगळ्यांच्या महादजीपंत कुलकर्णी, संताजी महाराज कुलकर्णी, आपले मल्हारपंत, आबाजीपंत कुलकर्णी या सगळ्या देवगावकर लोहगावकरांना स्वप्नात पांडुरंगानं दर्शन दिलं, सांगितलं तुकोबारायांच्या वह्या कोरड्या काय होत आहेत, पोहत आहेत, त्या तुम्ही बाहेर काढा. आणि मग सकाळी येऊन महाराज त्यांनी पाहिलं तर ह्या 18 दिवसानंतर उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नळपराय सांगतात, किंवा जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या, हे रामेश्वर शास्त्री सांगतात. लाह्या म्हणजे लाहीचं पोतं उघडं ठेवलं तर लाह्या मऊ होत्या. पाण्यात कशा राखल्या होते, लाहीसारखं कागद राखलं म्हणजे जरा देखील उदकी न लागता बुंद. पाण्यात तुकोबारायांच्या अभंगाची गाथा पाणी सुद्धा लागू दिलं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, वाटीला असे दोही ठाई मजपाशी आणि डोही लागो दिला नाही येते ते आघात. देवा तू माझ्यासाठी माझ्या ठिकाणी माझं जीव रक्षण करण्यासाठी राहिलास आणि पाण्यात वहीच्या भोवत्यानंही तू काय केलंस, रक्षण केलंस. मी काय बरं तुला त्रास केला, काय गरज होती का त्या माझ्या वया होत्या, का माझं घरचं लिखाण होतं, काय फायदा होता त्यात, हे सगळं तुझंच कीर्तन होतं, काही माझं यात बिघडलेलं नव्हतं. नव्हती आली सिसा सुरी अथवा घाय पाठीवरी, एवढा आम्ही हरी तुम्हा केला अकांत, काय माझ्या गळ्यावर कुणी सुरी ठेवली ती माझ्या वया राख म्हणून, का बरं तुला मी त्रास केला, थोर अन्याय केला, तुझा अंत मी पाहिला. की तेव्हा तुझ्यासारख्या देवासारख्या देवाला मी अंत पाहायला लावला, तुला त्रास केला, आणि हे माझं मोठं मूर्खपण झालं म्हणतात. कधी, ज्यावेळी वह्या हातात आल्या त्यावेळी. आणि मग त्यावेळी पांडुरंग परमात्मा स्वतः बाळवेश घेऊन महाराज दर्शन देतात. हा तुकोबारायांच्या जीवनातला सगुण विग्रहाचा दुसरा प्रसंग म्हणायचा. की बरोबर 30व्या वर्षी महाराजांना हे देवाने सगुण दर्शन दिलं. त्याचं वर्णन कोरड दोहातल्या प्रसंगातल्या पहिल्या अभंगामध्ये सांगतात. तो कृपाळू माऊली दीन जनांची सावली, न संवरित आले बाळवेशे जवळी, माझे केले समाधान रूप धरले सगुण, निवविले मन आलिंगन देऊनी. आलिंगन देऊन बाळवेशामध्ये तुकोबारायांचं मन आणि तन शांत केलं. दुसरा सगुण साक्षात्कार झाल्यावर आता अशा पुरुषाला संसाराची ओढ राहील. ज्याला देवाचा वारा लागलाय महाराज, त्यांनी मोठमोठे मठ बांधले, काय काय केलं, काय किती त्यांचं ऐश्वर वाढलंय, ती कशातनं फिरायला लागलीत महाराज. त्यांच्या एका शब्दासाठी विमानातनं नेतात अशा माणसांनी. आणि ज्याला अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा मागं पुढं उभा राहून ज्यांची सेवा करतो, त्या तुकोबारायांना आता ती संसाराची वार्ता सुद्धा कानावर नको म्हणतात, एवढा समूळ प्रपंची वीट आला. आणि त्यानंतर जे महाराजांनी जगत कल्याणाचं कार्य धरलं, परोपकार करावा, महाराज येणाऱ्या जाणाऱ्यांचा माल आणून द्यावा, नवला कोंबऱ्याला बाजारला जाणाऱ्या लोकांचा, कोणतरी वाटसरू आले त्यांचे पाय चेपावेत, कुणाला पाण्याला बायका गेले की महाराज त्यांच्या जड झालेल्या घागरी म्हाताऱ्यांच्या वगैरे आणून घरात पोच करायचे, कुणाला जनावरांना चारा नसला तर वैरण आणून टाकायचे, मुक्या प्राण्यांना कुणी मारलं असलं तर त्याच्यावर हळद पूड लावून त्यांचे औषध पाणी करायचे, कुणाला मुंगीचं वारुळ जरी दिसलं तरी महाराज साखर टाकायचे. महिपती बाबांनी चांगलं वर्णन दिले की एखाद्याच्या पंथस्थाचे पाय फुटले असतील, त्यांच्यात रक्त आले असेल पायाला, त्राशाला खोबरेल लावून चोळावं काशाच्या वाटीनं, वारा घालावा कीर्तना, टाळ वाजवत असणाऱ्यांना महाराज पंख्यानं कशानं हातानं फडक्यानं वारा घालत होते. पांडुरंगाच्या मूर्तीची सेवा रात्रंदिवस, झोपेवर विजय मिळवलेले महाराज झोपतच नव्हते. महाराज रात्रभर जागर करायचे, सकाळी काकडा करून आणि 6ला दर्शन आणि परत देवपूजा करून आणि दिवसभर रात्रंदिवस महाराज विठ्ठल विठ्ठल छंदमणी कोडकाने
एक कायम विठ्ठलाचा छंद आणि आवड प्रेम अभाव इतकं वाढलं की भगवंत वर्णन करतात महिपती बाबा, जसं अर्जुनानं झोपेवर विजय मिळवला म्हणून त्यांना गुडाकेश म्हणतात, तसं तुकोबारायांनी महाराज झोप आली की आपली शेंडी बांधून ठेवायची. महिपती बाबा लिहितात की मान खाली वाकली की झटका बसला की परत जागे व्हायचे. एवढी ज्यांनी झोपेवर विजय मिळवला. झोपेवर विजय मिळवायला जेवण कमी खायला पाहिजे का जास्त? तुकोबारायांचं जेवण कसं असेल म्हणून ज्याचं भोजन सरस आहे त्याचं भजन कनिष्ठ होतंय, आणि ज्याचं भोजन श्रेष्ठ आहे, ज्याचं भजन श्रेष्ठ आहे त्याचं भोजन कनिष्ठ ठरतं महाराज. म्हणून भोजन करायचं. आता पारायण करून माहिती झालंय, अनुभव आहे. ज्यादा जीवन आले की वाचायच येत नाही महाराज, कारण हवा आतनं बाहेर पडत नाही आणि झोप येते. म्हणून दूध भात खाऊनच पारायण करावी असा नियम होता महाराज. एक कुक्षीवर एकाच बाजूवर झोपावं, पांढऱ्या घोंगड्यावर, काळ्या घोंगड्यावर. गुरुचरित्राची ज्यांनी पारायण केली त्यांना हे सगळा अनुभव असतो महाराज. कोणतं धान्य खावावं, काय खावं. म्हणून महाराज उपासना करायची झाली, ऊर्ध्वमुखी व्हायचं झालं तर जीवाला कष्ट द्यावे लागतील. यालाच तप म्हटलंय. आणि तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. तुकोबारायांनी फार फार परोपकार केला. थाकला तो काही केला, परोपकार केले हे शरीर कष्टवणे अनेक विध तुकोबारायांनी. त्यानंतर संसारामध्ये सगळे प्रयत्न मागं पुढे गेलेले सगळे विसरून टाकले. जिजाईंची कटकट रोज असायची म्हणून त्यांनी भामचंद्र, घोराडा आणि भंडारा 3 पर्वत धरले महाराज. अगदी देवळात सुद्धा जिजाईला चुकून सुद्धा गाठ पडत नव्हते. एकदा रखमाबाई मातेनं सोंग घेऊन आहे ती साडी सुद्धा तिला दान देऊन टाकली. काही नाही महाराज, त्या महापुरुषांनी संसार नावाच्या गोष्टीचा मनावर कधीही बोजा घेतला नाही. पण संसाराच्या नावे घालून या शून्य काहीच नाही. जन्म मरणाची भीती निघाली महाराज. पांडुरंग परमात्म्याचं एवढं सामर्थ्य जवळ अंगात बाळगून असणारा महात्मा पण सर्वसामान्य रूपानं तुकोबाराय राहिले. मला सांगा, कुठं तुकोबारायांच्या निमित्तानं कुठं तीर्थ, कुठं ते फिरले काय हो? कुठं त्यांनी प्रचार केलाय? आपलं लौकिक कुठेही मांडलेलं नाही महाराज. आपली जागा न सोडता अखंड जगाचे डोळे दिहूवर आणणारा महात्मा म्हटलं तर तुकोबाराय. निदान समर्थ फिरले तरी भारताच्या 4 कोण्यात समर्थ फिरले. तुकोबारायांनी जागाच सोडली नाही महाराज. गंगेला गेले नाहीत, काशीला गेले नाहीत, प्रयागला गेले नाहीत, गयेला गेले नाहीत. विश्वेश्वराज तर नुसतं पत्र लिहिले, तुम्ही विश्वनाथ दीनरंकम्यानाथ. 4 जाग्यांना 4 पत्र पाठवली आणि त्या कापड्याकडनं सांगितलं गंगेला माझा नमस्कार सांग, विश्वेश्वराला माझा नमस्कार सांग. मागितलं तर तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. एवढा मोठा प्रकांड महाराज, काय सामर्थ्य असेल. म्हणजे एका ठिकाणी राहून हे करता येतं. आणि हे समन्वयाच्या दृष्टीनं सांगितलं. व्यवहार सोडून परमार्थ तुकोबारायाने कधीही मांडलेला नाही. त्यांचे अभंग बघितले तर भिक्षा आणि व्यवसाय काला करीत हो गाढव. व्यवसाय करून मिळवायचा असेल तर भीक मागू नको म्हणतात, आणि भीक मागायची असेल तर व्यवसाय करू नको. काय चुकीचं आहे हो त्यांचं? तुमच्या अंगात राबायची तयारी असेल तर मग महाराज राबूनच पैसे मिळवायचे, उद्योग दुसरे करू नाहीत. नको ते धार्मिक उद्योग करून काय महाराज. म्हणून ते आदर्श पुढे ठेवायचे एक आणि आपण करायचं एक, असं तुकोबारायांना पटत नव्हतं. म्हणून संतांचं जे जगाला शिकवण्याचं सामर्थ्य आहे ते व्यवहाराला धरूनच होतं. म्हणून राजकारण असेल, समाजकारण असेल, या सगळ्या गोष्टी म्हणून शिवाजी राजांच्या सारखा महापुरुष संतांच्या चरणाला मस्तक का त्याने टेकवलं हे वैभव शिवाजीराजांनी जाणलं. इतरांना ते जाणता येणं शक्य नाही. म्हणून दैवी संपत्तीनं युक्त होते समर्थ आणि तुकोबा, आणि लौकिक संपत्तीनं युक्त होते शिवाजीराजे. एवढं शिवाजीराजे नजराणा घेऊन आले भेटीला. पण आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, मुंग्याने राव आम्हा सारखाची जीव. राजा मुंगी काय नाही राजा काय आम्हाला समान आहेत, अशी भेददृष्टी निघून गेलेली तुकोबाराया. त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या महाराज उदकातून वयावर आल्या. आनंद वाटला. तुकोबारायांनी त्याची काय कीर्ती वगैरे सांगितली नाही. पण रामेश्वर शास्त्र्यांना मात्र याचं दुःख झालं. त्यांना त्रास भोगावा लागला की माझी मजा आली रोकडी प्रचित, होऊन फजित दुःख पावे. काही व्यथा त्यांनी झाली अंतरी. माझ्या व्यथा शरीराला असलेली कशामुळं? ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर महाराज रामेश्वर शास्त्र्यांना अंगाचा दाह झाला. अनगडशाह फकीराच्या विहिरीमध्ये ते आंघोळीला उतरले. अनगडशाह फकीर तिथं होते, अवलिया होता महाराज, तोही सिद्धी साधक होता. त्यानं सांगितलं रामेश्वर शास्त्र्यांना पाहिल्यानंतर ही विहीर अछूत आहे म्हणाले, कुणी स्पर्श करायचा नाही, यात मीच विहिरीत आंघोळ करतोय, दुसऱ्याने आंघोळ करायची नाही. आणि मग हा कोण आंघोळ करतोय म्हणून महाराज त्यांनी सांगितलं 80 डुबते राहो म्हणाला. तू काय करत राहा, डुबतच राहा. बाहेर आला की त्याला आग उचलायची. कोणाला? रामेश्वर शास्त्र्यांना. आणि महाराज मग त्यांच्या शिष्याना अशी अडचण पडली की महाराजांना बाहेर यावं तर अंगाला खाज उसळते, पाण्यात राहावं तर जगणं शक्य.
आणि मग अंगावर पाण्याची धार धरून रामेश्वर शास्त्र्यांना बाहेर आणलं. कित्येक प्रयोग केले, त्यांची आग काही शमली नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आळंदीला आले रामेश्वर शास्त्री. समाधीसमोर धरणं बसले आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात सांगितलं. ज्ञानेश्वरी मज केला उपकार, स्वप्ने सविस्तर सांगितले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नामयाचा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तुकोबरायांचा मोठेपणा स्वप्नाच्या निमित्तानं रामेश्वर शास्त्र्यांना सांगितला. तू आता त्यांना शरण जा आणि मग ते काय सांगतील ते औषध कर, त्याशिवाय तुझं बरं दुखणं बरं होणार नाही. आणि मग महाराज आस्ते आस्ते जासूद पाठवून दिला. आणि मग महाराजांनी तिकडून 3 अभंग पाठवून दिले. एवढा मोठा ब्राह्मण जर माझ्या त्रासामुळे याला त्रास होत असेल तर अभंग पाठवून दिले. आणि त्या अभंगातला प्रसिद्ध अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सरपतया, आघात ते हित काय असत आघात ते हित होतील शीतळ अग्निज्वाळा, दुःख ते देईल सर्व सुखफळ होतील शीतळ अग्निज्वाळा. तुमच्या अंगाला होणारा दाह या चित्तशुद्धीमुळे जर शमत असेल तर महाराज चित्तशुद्ध झाल्यावर सगळीकडे समबुद्धी येईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही, असा उपदेश केलेला अभंग वाचल्यानंतर त्यांचा दाह शांत झाला. आणि मग ही घटना अनगडशहाला ज्यावेळी कळाली त्यावेळी त्यांना राग आला. त्यांना असं वाटलं, क्रोध आला की मी दिलेला शाप रामेश्वर शास्त्र्यांना तो दुरुस्त करणारा महात्मा कोण आहे या जगामध्ये, म्हणाले माझं सामर्थ्य केवढं. आणि मग ह्याला बरा कुणी केला. मग महाराज ते फिरत फिरत आले. इथं कोण महात्मा राहतो काय, मग पुण्याच्या परिसरात आले. तिथं मोरया गोसावी संस्थान आहे. मोरया गोसावी महाराज साक्षात गणपतीचे अंश अवतारच म्हणावेत. त्या मोरया गोसावींचा चिंतामणी देव म्हणून मुलगा, तेही सिद्धिसाधक होते. त्या चिंतामणी देवांच्याकडे अनगडशा फकीर आले आणि मग कठोरा साईका भरदो म्हणून हळी दिली. आणि मग महाराज मोठभर पीठ धान्याचं त्या शेबकाकरवी त्यांनी वाढलं. कटोरा भरला नाही. परत महाराज पायलीभर आणून वतलं, भरलाच नाही. अखंड गोदाम आणून वतलं त्या कटोऱ्यात, तरी देखील ते कटोरा भरला नाही अनगडशाचा. चिंतामणी देव स्वतः उठले, असा कोण सिद्धी साधक माझ्या दारात आलाय, म्हणाले गोदाम घातलं तरी भर नाही. आणि मग त्यांनी एक सिद्धीच महाराज त्यांच्या कटोऱ्यात टाकली. ती सिद्धी ती सुद्धा गडप झाली महाराज. आता चिंतामणी देव नमस्कार करतात अनगडशा स्वामीला. ते म्हणतात, हे फकीर बाबा, माझ्याकडे तुझा कटोरा भरण्याचं सामर्थ्य. मग इस वक्त में कोई नजदीक महात्मा आहे क्या, म्हणाला. ह्या वेळेत कोण इथं भगवत भक्त कोण आहे काय असा की हा माझा कटोरा भरेल. आता या अवस्थेत म्हणाले एक भगवत भक्त तुकाराम बाबा म्हणून आहेत, म्हणाले तुम्हाला दिहुला जावावं. दिहुला आले महाराज दारात. जिजाई सकाळच्या वेळेला दळत होत्या धान्य आपलं. आणि मग सकाळच्या वेळेला हा मागाय आलेला. आमच्यासारखी अशीच पीठ मागाय सकाळची. पण महाराज सकाळच्या वेळेला कुठं होते हो, भंडाऱ्यावर होते. ज्याला ध्यान साधना करायची तो घरात असत नाही, लक्षात घ्यायचं, ही चरित्र आहे त्यांचं. आणि ज्याला संसार करायचा आहे ते आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात गेल्याशिवाय संसार होत नाही. अनगडशा फकीर तो कटोरा घेऊन, कटोरा साईका भरदो म्हटल्यावर महाराज ती काशीबाई मोठभर वंजळभर घेऊन पीठ आली. त्यावरही जिजाईनं हात मारला. तू बाबापेक्षा उदार निघालीस म्हणाले, एवढं वाढून चालतंय काय म्हणाले. आणि मग कुठेतरी महाराज चिमटभर हाताला लागलेलं ते आले बाल स्वभावाने. मग त्यानंही हसत हसत कटोरा पुढं केला आणि तिनं नुसते हात झाडले महाराज. तो कटोरा भरून अनगडशहा फकीर निम्मा मुजला असं आमचं कीर्तनकार सांगतात. कथेत काय तसं मांडलेलं नाही, पण अनगडशहा फकीराच्या गळ्यापर्यंत पीठ आलं म्हणे. त्याला श्वासोश्वास करायला अडचण व्हायला लागली. आणि मग त्याच्या दाढी मिशामध्ये पीठ गेलं अशी अगदी आनंदानं कथा सांगतात. आणि मग काय यात सांगायचा अर्थवाद असेल, पण अनगडशहा फकीराला असं वाटलं धन्य आहे, म्हणाला हाच तुकोबा आहे. तुकोबा म्हणून त्या काशीबाईंच्याच पाया पडायला लागला. ती काशीबाई म्हणते, तुकोबा कोणाला म्हणतोस, म्हणाले मी त्यांची मुलगी आहे म्हणाले. आता तो तर इतका महाराज थंडच झाला, ज्याची मुलगी हे करू शकते तिचा वडील काय करू शकेल म्हणाले. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. त्यांच्याकडे काय कमी होतं म्हणून तुकोबा यांचं वर्णन करत असताना अनगडशा फकीरांनी करावं, रामेश्वर शास्त्र्यांनी करावं, चिंतामणी देवानी करावं, शिवाजी राजांनी त्यांचं वर्णन करावं, समर्थाने वर्णन करावं. ही त्या योग्यतेचे महात्म्य आहे की किस्त्या साध्या गाई गोळा केल्यावर काम देणं एवढं दूध जमल. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. म्हणून आमच्यासारख्याने वर्णन करणं म्हणजे महाराज हे आमचं वर्णन कसं आहे महाराज.
आम्हाला खायला चांगलं घातलं, मनासारखं झालं की आमचं कीर्तन चांगलं, आणि मग कोणतरी काहीतरी बोललं की आमचं कीर्तन पडलं, अशी अवस्था आहे. संतांचं असं नाही महाराज, त्यांचा समबुद्धी विशेषतः त्यांच्या बुद्धीमध्ये कधीही निर्वैर भावनेनं त्यांनी सेवा केलेली आहे. पण तुकोबारायांचं हे सामर्थ्य अनगडशाह फकीराला कळाल्यानंतर ते म्हणाले, महाराज आल्याखेरीज मी इथून जाणार. आणि तुकोबाराय येई तोपर्यंत महाराज एवढा मोठा सिद्धी साधक महाराजांच्या दारात बसला. मला असं सांगायचं आहे, एवढे मोठे तपस्वी महात्मे ज्यांच्या दारात लोळण घेत होते, पण कधी त्यांनी आपल्या चरित्रामध्ये स्वतः वर्णन केलेलं नाही. अनगडशाह फकीर दाराला येत होते, चिंतामणी देव त्यांच्याकडे भेटीला येत होते. चिंतामणी देवांना तर ते स्वतः असं म्हणायचे, तुम्ही ब्राह्मण आहात, भूदेव आहात, तुम्ही आमच्यासारख्या घराकडे पाय टाकायचे नाही, तर आम्ही तुमच्या भेटीला यायला पाहिजे. काय तुकोबारायांची नम्रता, नम्र झाला भूता तेने कोंडिल्या, हे गुण त्यांचे बघण्यासारखे आहेत, घेण्यासारखे आहेत. चरित्र फार सुंदर महाराजांनी मांडलेलं आहे. महिपती बाबा ताहराबादकरांनी आमच्यावर उपकार केले. सगळ्या संतांच्या कथा महाराज त्यांच्याकडून वाचाव्यात, चरित्र वाचावीत. हेतू इतका सांगण्याचा की अनगडशाह फकीर रामेश्वर शास्त्री हे जीवनातल्या मंबाजी बुवांनी त्यांचा प्रसंग किती हृदयद्रावक मांडलेला आहे. हे सगळं वाचल्यानंतर कळून येतं की एवढा मोठा महात्मा 42व्या वर्षी सगळ्यांना सांगून जातात, अवघियांच्या आलोमुळे एक वेळ न्यावया, सिद्ध व्हावे आधी ठावे करीतो. म्हणून कन्या ज्या दिवशी केले ती कन्याची दशमी, दशमीला देव देहूत आल्यानंतर तुकोबारायांना नेण्याकरता आल्यानंतर एकादशी हरिदिनी जागर, रात्रंदिवस भजन केलं, सकाळी द्वादशीला पारणं केलं, 3 दिवस उलटले. आता लोकांना तुकोबाराय म्हणतात देवाला, आता आलायस, आता म्हणाले लोकांना घेऊन जाऊया, कारण सगळ्यांना नेणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. मी यांना टाकून गेलो तर लोक म्हणतील एकटाच विमानात बसून गेला. त्यामुळं माझा व्यवहार किती सांभाळलाय पाहतेने. आणि मग सगळ्या लोकांना आमंत्रण दिले, टाळकऱ्यांना दिली, सगळ्या गावच्यांना सांगतात सिद्ध व्हावे आधी ठावे करीतो, मंगळाचे वेळे उभा असा शोभेशावर, की अवघ्यांचा योग घडे तरी जोडेशल्याक घेता. तुम्हाला मोठेपणा मिरवायचा आहे तर सगळा योग जुळून आला पाहिजे, आणि जुळून आलाय, देव माझ्याजवळ आलाय. आता तुकोबारायांना देव दिसतोय का आमच्यासारख्याना दिसतोय? ते त्यांना दिसेना महाराज, गाववाल्यांना कोण देवच दिसेना. तुकोबारायांना मात्र पुढं पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभे म्हणे त्वरे, मुकुटकुंडलांच्या दीप्ती, तेजलो बलाग बसते. वर्णन फार चांगलं केलंय. देव आहे ही तुकोबारायांची भावना आहे, आलाय न्यायला. आणि मग देवाला सांगतात, एवढा आता शिमग्याचा काय होऊ दे, सण होऊ दे, 3 दिवस देवा थांब. कारण शिमगा सण संसारी लोकांचा, ही 3 दिवस काय करून घेऊ देत, जरा घाई मारू देत म्हणाले असतील. 3 दिवस महाराज आणि परत देवाला ताटकळत ठेवलं. 6 दिवस निघून गेले. पौर्णिमा झाली. पौर्णिमा झाल्यावर प्रतिपदा उजाडली. प्रतिपदेलाही देव म्हणतात आज तरी चला जाऊया. नाही म्हणाले, आजचा दिवस काय बघूया, वाट बघूया. आणि बीजेच्या दिवशी दुसरा दिवस उगवला आजचा. महाराज 1571ची ती सकाळ, शनिवारचा दिवस, पहाटे 6 पासून 4 घटका म्हणजे 12च्या वेळेला नांदुरकीच्या झाडाजवळ गोपाळपुऱ्यामध्ये तुकोबाराया उभे राहिले. आणि पांडुरंग परमात्मा तिथं स्वतः विमानात बसवून, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकला संता तोषविले. सगळ्या संतांना आनंद देण्याकरता तुकोबाराय आले. 42 वर्षात 21 वर्ष संसार लौकिक आणि 21 वर्ष परमार्थ, अत्यंतिक श्रेय यांनी मिळवलं महाराज. असा उच्च कोटीचा परमार्थ तुकोबारायाने तुमच्या आमच्याकरता समोर आमच्या दाखवला. म्हणजे प्रपंच रचना सर्व भोगुनी हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. हे पद महाराज प्रत्येक घरात लिहून ठेवावीत बडोद्यावर, आणि रोज रोज वाचावीत. काही वाचण्यासारखं जगात दुसरं उरलेलं नाही. गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्याखेरीज महाराज चैतन्य महाराज देगलूरकर तर म्हणतात, ही 2 ग्रंथ वाचल्याशिवाय मरूच नाही माणसानं. काही असे ना, एकदा तरी आयुष्यात काय करावं, याची पारायण करावीत. आणि मग हे वाचल्यानंतर काय होईल, तर अज्ञानाचा अंधार निघून जातो महाराज. काय होतं हे माहिती नाही, पण काय होतं हे देवालाच माहिती, कारण त्याचा महिमा आम्हाला सांगता येणं शक्य नाही. लोहाराचा भाता जाळ चांगला ठेवायचा झाला तर हलवत राहायला लागते का नाही, तर राख त्याच्यावेळी काय करावी लागते, उडवावी लागते. राख उडवायची झालं तर खालीवर मारत राहायला लागतंय. तसं आम्ही वारकऱ्यांनी गाथा ज्ञानेश्वरी हे खालीवर केल्याशिवाय इथला राखुंडा उडून जायचा नाही. तर एकदा माईचा राखुंडा बसतोय, एकदा जत्रा, उरूस, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आमच्यावर काय बसतो महाराज. अज्ञान, आवरण, विक्षेप आहेत, आणि हे दोष सगळे आमच्यावर
काय करतात, घालतात. म्हणून तुकोबारायांनी रूपक केली. महाराज फार फार त्यांनी चौधरी गोमटा पांडुरंग, आम्हा घरी एकदा गाय दुभताय, कोणतं रूपक नाही महाराजांचं सांगा. सौरी प्रकरण आहे, विरहिणी प्रकरण आहे, गवळणी मांडल्या, मृदंग पाट्या खेळ मांडले, बाळक्रीडा तर महाराजांनी स्वतः लिहिली महाराज. म्हणून बाळक्रीडा वाचावी. आमचे जुने वारकरी सगळे कीर्तनकार हे का सांगतात, तुकोबारायांनी स्वहस्ते बाळक्रीडा मांडली. सगळ्या गात्यातलं नाही हर तुम्हाला घडलं तरी बाळक्रीडा मात्र एवढी सामर्थ्यशाली आहे की ती स्वतः तुकोबारायांनी लिहिलेली असल्यामुळं तुकोबारायांनी स्वतः सांगावी आणि आपल्या हाताने लिहावी आणि पांडुरंगाने ऐकायला बसावं, अशी बाळक्रीडा आहे. म्हणून बाळक्रीडेचे 100 अभंग, जवळजवळ ते 900 चरण होतात. ती ओवीबद्ध आहे मुळात. आपल्या प्रतीत त्यांनी नंतर काही केलेले अभंगात केलेले आहे. शब्द काय ते एकाखडीसारखे आहेत, त्यामुळे पाठही होते. आणि म्हणून बाळक्रीडा तरी घरच्या कोणतंही संकट बाळक्रीडा वाचनारावर येणं शक्य. आजही पाऊस पडत नसेल तर मोठ्या मोठ्या भागामध्ये बाळक्रीडेचं पारायण भजन केलं जातं. बाळक्रीडेनं कोणतंही संकट दूर होतं, कारण देवावर आलेली संकट दूर झालेली आहेत, आमच्यावर आलेली सहजच दूर होतील. म्हणून तुकोबारायांचं वाङ्मय हे सामान्य वाङ्मय नसून नामा म्हणे देका पुढील ग्रंथाची पीठिका, ही अक्षरं नव्हेत की सगळ्या जगाचा उद्धार होईल असं नामदेवराय तुकोबारायांचं अगदी गुप्तपणे कौतुक करतात. असं नामदेवरायांचं एक प्रमाण आहे. हेतू इतकाच की हे सगळे संत महाराज कोंदणात बसवलेल्या हिऱ्यासारखे आले, आमच्यावर अनंत उपकार केले आणि हे सगळे दयानिधी असल्यामुळं त्यांनी केलेल्या उपकारावर आज जगही महाराज उत्तीर्ण होणं शक्य नाही. म्हणून काय सांगवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा महाराज ज्ञानेश्वर. धन्य म्हणविने इहलोके लोका, भाग्य मी तुका केलं, ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवाईसा. संतांचे चरित्र आपल्याकडून वाचली जावावीत. घर बसल्या हे सगळं करता येतं. याच्याकरता कुठं काही दिली इंद्रिय हातपाय कान जव हे सकळ सिद्ध आहे, हे खरं आहे. ताकद आहे तोपर्यंत तीर्थाला जायला पाहिजे, पण तीर्थावरून जाऊन येऊन मन शांत व्हायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. सारखं सारखं फिरणं हे सुखाचं कारण नाही, समर्थही असं सांगतात. कुठंतरी एक निश्चय व्हावा, निश्चय झाला की निवड व्हायला पाहिजे, याला विवेक म्हणतात. म्हणजे काय करायचं हे ठरायला पाहिजे. मी एकतर हे तरी करीन नाही तर ते तरी करीन. घरात सगळं माळवायने काय करायचंच हे ठराय नसल्यावर जेवण व्हायचं कवा. ही भाजी करू ती भाजी अशी जर 10 वाजेपर्यंत बसली तर मग काय होणार. म्हणून निवड अपेक्षित आहे, निवड व्हायला पाहिजे. निवडणे म्हणजे विवेक. विवेकानं आपण ठरवायचं, मी उपासना करीन काय ज्ञान मी संपादन करेन. ज्ञान संपादन करायचं असेल तर महाराज अहंकार येऊ द्यायचा नाही, आणि सेवा करायची असेल तर महाराज दैन्य प्रकट झालंच पाहिजे, दीनता आलीच पाहिजे, नम्रता आलीच पाहिजे. सेवा करायची महाराज, सेवा काय अवघड आहे हेही खरं आहे, पण महाराज सेवेमध्ये दीनभाव प्रकट झाला की मग जमखाना हातरणंही सेवाच आहे, कीर्तन करणंही सेवा. सेवेमध्ये अभिमान लीन म्हणजे घालवायचा आहे, आणि ज्ञानामध्ये अहंकार येऊ नये याची काय घ्यायची आपण दक्षता घ्यायची. ज्ञानामध्ये अहंकार आम्ही सांभाळायचा, सेवेमधला अहंकार देव घालवतो. एवढं सोपं काम सेवेतलं आहे. अडचण एवढीच आहे, मांजराच्या पिल्यासारखं आणि वानरीच्या पिलासारखं. वानरीचं पिलं ज्ञान मार्ग आणि मांजरीचं पिलं भक्ती मार्ग, एवढा मोठा फरक आहे. म्हणून आपण काय करायचं, सेवा करायची. सेवा करत असताना अहंकार लीन होतो. म्हणून मोठे मोठे धनवान पुरुष, मोठे मोठे श्रीमान पुरुष महाराज, आज शिवगडला सुद्धा बघा मोठे मोठे ॲडव्होकेट आहेत, मोठे मोठे शिक्षक आहेत, आचार्य आहेत, प्राचार्य आहेत. ते महाराज गड लोटतात, मोठ्या मोठ्या केंद्रीय नोकऱ्या सोडून ती माणसं परमार्थाला वाहून घेतलेली आहेत. आज मुक्ताताई वाळवेकर, म्हणजे असं सांगू नये नावं वगैरे, पण का हा काय विषय नव्हे, कळण्याकरता जावावं लागतं, त्याशिवाय कळत नाही. मोठ्या ऐश्वर्याचा त्याग करून ती माणसं तिथं आलेली आहेत. आणि मग कुठंतरी सद्गुरू काकांना समजून मांडलेलं आहे, श्रद्धा आहे त्यांच्याने, आहेतच ते. आणि मग त्यांचा गड लोटणं, मग एवढा मोठा दैन्य भाव प्रकट करायचा आणि सेवा करायची, आणि मग प्रत्येकाला लोटांगण घालून नमस्कार करायचं, हे सेवेमध्ये घडतं, ज्ञानमार्गामध्ये घडत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषानं काय करायचं, हे भूताची नांदे गोसावीच सकळा, भूत मात्र सगळं गोसावी म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे असं समजून, भूतमात्री नमिजे सदा, ही सगळी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तुकोबारायांनी एवढ्या उंचीवर जाऊन मांडलेलं आहे, ते असं भोळ्या पद्धतीनं मांडलेलं नाही. आणि तुकोबाराया जेवढे सेवा करताना भोळे आहेत तेवढे कुणालाही ते संत म्हणाय तयार नाही. कुणाला जर संत म्हणत असेल, कुणालाही मी संत म्हणाय तयार
करिशिते देवा करी माझे सुखे, परिमित्याशी मुखे न म्हणे संत. कलियुगामध्ये संत होतील असं तुकोबाराया म्हणत नाहीत. असं कुठं दिसलं तर तुम्ही त्याची काय करा, ठाकून ठोकून जरा परीक्षा घ्या आणि मग काय करा, जवळ तुकयाचे दर्शन झाले नाही. वैराग्याच्या गोष्टी बोलतील पण जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव परमाईचा पुत्र देखील नाही बाप. वैराग्य हे महाराज सांगण्याच्या गोष्टी नव्हेत. आणि वैराग्यच ज्यांच्या रूपानं जन्माला आलं ती महाराष्ट्राची आम्ही पुणे जिल्ह्यातली ही देहूची भूमी. म्हणून भंडाऱ्यावर गेलं तर वैराग्यवान निश्चय करता येईल. हो, एकांताला जायला सोपी गोष्ट आहे. मी घर सोडून जातो म्हणणं सोपं आहे, जायचं किती अवघड आहे. विचार करा किती समस्या पुढे उभा आहेत. आणि हे महाराजांनी त्या काळात केलं, सगळ्यांचा त्याग केला. त्याग करणं सोपं नाही आणि त्यागामुळे महाराजांची किंमत आहे. तुकोबारायांना एवढं महात्म्य का हो. गाथा मंदिर ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत महाराज. त्यांच्या कार्याला बघितलं तर तुका आकाशा एवढा अनु रेणू या ठोकडा तुका आकाश. त्यांचे अभंग म्हणून महाराज पंडित भीमसेन जोशी झाले. त्यांचे मोठे मोठे महाराज विरहिणी म्हणून आमोणकर सारख्या ताई, किशोरी ताई मोठ्या विदुषी झाल्या. त्यांच्या चरित्राचा हे वापर करून देगलूरकरांच्या सारखे, कंधारकरांच्या सारखे महात्मे अवस्थेला पोचले. आणि मग त्यांचं समग्र कार्य जर बघितलं तर समग्र दीप्ती घेऊ हाता तरी दीपूची या हाता. हे महातेज कैशेने ढवळावे. हे मोठं तेज सूर्याचं कसं ढवळता येईल. तसं संतांचं चरित्र आम्ही संसारी पुरुषांनी सांगण्याची आमची लायकी खरोखर नाही. म्हणून ही गटारगंगा आहे वाचस्पती मिश्रांच्या भाषेत. ही आचार्य शंकरांच्या वाणीत एकदा मिसळली की मग तिला एक गोडपणा येईल. म्हणून तुकोबारायांची काहीतरी वचनं पाठ करावी आयुष्यात. मी उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. शहाणी समाजानं महाराज इतर सगळं बंद करायचं आणि अभंग म्हणायला सुरुवात करायची. जमतील तेवढे, 1/20 होईल, 100 होतील, म्हणत 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 राहायचं. आणि शेवटी हे म्हणत म्हणतच शेवटचा दिस गोड. तुकोबारायांनी सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. या आजसाठी केला होता अट्टहास. प्रत्येकानं एका 20व्यावर थांबायचं आहे. आणि असा निश्चय करून देणारा ज्या सामर्थ्यवान महापुरुषाच्या लेखणीत सामर्थ्य आहे असा एकमेव महात्मा होऊन गेला तुकोबाराय. त्याच्यापेक्षा कडक भाषा आहे समर्थांची. म्हणून समर्थांचं वाचायला जाणाऱ्यानं फार जरा जपूनच वाचायला पाहिजे, कारण समर्थ ही फार कडक भाषेत बोललेत. पण तुकोबारायांनी समर्थ हे एकाच युगातले 2 महान महाराज पुरुष आहेत. त्यांच्यावर आमची सदैव निष्ठा राहावी. महाराज कुठे गेलेले नाहीत, आजही ते येतील. आमची जर तपश्चर्या पाहिली तर तुकोबाराय आजही, कारण महाराज 4 वेळा आले. आपल्या मुलगीसाठी भागीरथी ताईसाठी आले, दुसरे सुदुंबरेकर संताजी महाराज जगणारे तेलेंच्या करता आले, गवरशेठ वाण्यांच्या करता आले, परत निळोबारायांच्या करता आले. निळोबाराय काय त्यांचे शिष्य हो, पण टाळकरी नव्हते. पण 14 टाळकऱ्यामध्ये त्यांचा सख्खा भाऊ कान्होबाराय, त्यांचे रामेश्वर शास्त्री हे नंतर झालेले शिष्य, आणि नावजी माळी हार घालणारे त्यांचे जावई मालाजी गाडे येलवाडीकर, आबाजीपंत कुलकर्णी, मल्हाजीपंत कुलकर्णी चिखलीकर, लोहगावकर कोंडपंत लोहकरे किंवा आबाजीपंत कोंडगावकर, ही सगळी महादजीपंत कुलकर्णी, पकवा जे त्यांचे ध्रुपद धरणारे 2 जण, ही सगळी मंडळी ठरलेली होते. आणि या 14 जणात 7 जण ब्राह्मण जातीचे होते. म्हणून कोणीही तुकोबारायांना भेदभावात अडकायचं नाही. तुकोबारायांना ब्राह्मण मानत नव्हते, काय म्हणायची गरज नाही महाराज. रामेश्वर शास्त्री म्हणतात की वैष्णवांची यातीवाणी जो आपण, अशा वैष्णवांची जात जर कोण तपासत असेल तर त्यानं ब्राह्मणकी काय करावी, सोडून द्यावी महाराज. ब्राह्मणानं महाराज वैष्णवाच्यात भेद पाहू नये. आणि तुकोबारायांची जर याती बघायची झाली तर त्यांना ब्राह्मण काय, मुख्य महाविष्णू जो साक्षात महाविष्णूच त्याच रूपाने जन्माला आलेला. म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर शास्त्र्यांच्या प्रकांड पंडित जर तुकोबारायांना विष्णू म्हणत असेल तर तुम्ही आम्ही आदरानं थोडीशी महाराज श्रद्धा वाढवायची. आम्हाला तुकोबाराय म्हणजे सामान्य वाटतात. आमची एक धारणा बदलूया. आम्हाला प्रेम उत्पन्न व्हायचं झालं तर सामर्थ्य कळावं लागतं महाराज. आणि विशेष सामर्थ्य वाचल्याशिवाय कळत नाही. नाथ महाराजांचा भागवत वाचल्याशिवाय नाथ कळत नाही. गाथा वाचल्याशिवाय तुकोबारायांच्यावर प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, जमलं तर दासबोध, हे 4 ग्रंथ महाराज नित्यनेमानं वाचत राहायचं. कामही मागं लागलेलीच आहेत, ती करत करतच हे करायचं. होऊन जातंय त्यामध्ये. आणि तुकोबारायांची कृपा असेल तर हे सगळं सहज लीलया होऊन जातं. आणि अशी श्रद्धा बसावी. महाराज आजही आमची सेवा पाहून येतील महाराज. खेडोपाडी आज कुठं कुठं भजन नसेल सांगा, सगळीकडं फुलं पडली. प्रत्येक मंदिराने मंदिरामध्ये तुकोबारायांच्या नावाचा आज काय झाला, जप झाला. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम खडसून जागा होतो. सलाम करतोय महाराज.
ते का पोलिसासारखा एखाद्या काळ येतोय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. आणि मग शेवटी आम्ही त्याच्या माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला निघून गेलो असे म्हणणारे प्रमाण आहेत तुकोबारायांचे. एवढं मोठं सामर्थ्य तुमच्या आमच्या अंगामध्ये तुकोबारायांनी द्यावं. अनेक वैराग्याचा पाठपुरावा करून आम्हाला असते असते काढून बाहेरी ठेविलो निराळा. आम्हाला या दुःखरूप संसारातून उचलून बाहेर ठेवावं, अगदी लीलया भवशंतीतून बाहेर काढावं. आणि अशी तुकोबारायांच्या चरणी आज बीजेच्या निमित्तानं महाराज विनवणी करतो. आणि झालेली सेवा ही जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.